ते 25 वर्षापर्यंत या बिझनेसमध्ये सक्सेसफुल हा बिझनेस रन करते आणि इथून पुढे सर बोलतील नंतर मी तुम्हाला बोलते. आज पहिल्यांदा इथं आलेले तर असं कोण आहे हा फर्स्ट आणि बाकी पण आपण या क्षेत्रात आलेले आहात. माझा आवाज येतो मागे? छान, थँक्यू. आणखी वाढवतो. बेसिकली म्हणजे आताच माझे प्रिय मित्र डॉक्टर मिलिंद सुपर्णा यांनी माझा परिचय करून दिला. 25 वर्ष होत आहेत आम्हाला या क्षेत्रात. किती वर्ष? 25. फक्त 25. तर 25 वर्षाचा अनुभव आहे आणि 25 मिनिटात सांगायचं. आज जे काही आहे, आज जे काही माहिती मिळणार आहे तुम्हाला, हे पिक्चर असतो. पिक्चर असतो की नाही असतो? जुनं फर्निचर, जुनं फर्निचर काय आहे? जुनं प्रत्येक 18 वर्षाच्या वरील मुलं आणि मुलींना 18 वर्षाच्या वरील सर्वांनी पाहावं. त्या चित्रपटाचं कुठेतरी तुम्हाला ट्रेलर पाहायला भेटतं, युट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर म्हणा, हो की नाही? पिक्चरचं ट्रेलर असतं की नाही? तर आज पिक्चरचं ट्रेलर. पिक्चर आधी बाकी है, पिक्चर आधी बाकी है, पिक्चर आधी बाकी है. म्हणून बाकीचा तो पूर्ण चित्रपट आहे तो ज्याने तुम्हाला बोलेल त्यांच्यासोबत बसायचं. हो की नाही? कारण मला वेळेचं बंधन आहे, माझ्याकडे अपॉइंटमेंट आहे आणि तुम्हाला पण अपॉइंटमेंट आहे. हो की नाही? आणि एकाच दिवशी सर्व जर गोष्टी केल्या तर ते हजम तर होतील का? डोक्यात बसतील तरी का? तर याला म्हणजे महत्वाचं म्हणजे काय माहितीये का? किती जणांना इतरांना मदत करायला आवडेल ना? वाचा बरं मग मी काय लिहिले ते. आनंद कशात आहे? देण्यात आहे की घेण्यात आहे? देण्यात. आनंद कशात आहे? देण्यात. तुम्ही म्हणाल सर आधी तर घ्यायला आले आणि काय तर निसर्गाचा नियम आहे आणि तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला पैसे नाही द्यायचे. आता द्यायचं म्हणल्यानंतर काय ते चॅरिटी करायचं म्हटल्यानंतर पहिला प्रश्न लोकांच्या डोक्यात काय असतो? चॅरिटी करायचं म्हणल्यानंतर मग आता आपल्याच खिशात नाही तर आपण काय करायचं? हो की नाही? तर तो नाही. तुम्हाला इथे काय चॅरिटी करायचं आहे, तुम्हाला काय द्यायचंय? इथं वेळ आहे. काय म्हटलं मी? वेळ. 24 तासात 1 ते 2 तास वेळ देऊ शकतो. 24 तासात हो की नाही? रोज 2 तास. हे दिल्यामुळे काय होणार आहे? हे दिल्यामुळे काय होणार? साध्या सोप्या भाषेत मी समजावून सांगतो तुम्हाला. मी हे यामध्ये आपलं मेहंदी आहे, लिक्विड मेहंदी आहे. ओके, या माझ्यामध्ये असं ग्रहित धरा की मेहंदी आहे आणि ही मेहंदी मी घेतोय. ही मेहंदी घेतोय, कुणाला लावतोय? तुम्हाला लावतोय. कुणाला लावतोय? तुम्हाला लावतोय. तुम्हाला लावतोय? तुम्हाला लावतोय. मेहंदी हो की नाही? हे तुम्हाला लावतोय. असं करण्यामध्ये माझ्या हात काय होतं? समजलं की नाही? माझा हेतू काय होता? मेहंदी लावण्याचा. माझा हेतू काय होता? मेहंदी लावण्याचा. लावता लावता माझे बोट काय झाले? तसं इथं दुसऱ्यांना मदत करता करता स्वतः मोठं होतं.
आज राजकुमार आणि सीता मोरे एवढे मोठे कसे झाले की अनेकाला मी दिलं, अनेकांना मदत केली, अनेक खूप लोकांना आम्ही मार्गदर्शन केलं. त्याच्या पश्चात काय झालं, आमची बोट गाजली. हो की नाही? मग आता आपल्याला इतरांना मदत करायची. मग इतरांना मदत करायची तर काय मदत करायची? राईट. पहिली गोष्ट, मदत करण्यासाठी इथं काय करायचं? वेळ वेळ वेळ. हो की नाही? वेळ आहे की नाही? आहे. पैसे पैसे असू शकतात, नसू शकतात. हो की नाही? असं गृहीत धरून पैसे नाहीये, असं गृहीत धरूया आपण पैसे नाही आणि पैसे द्यायचे पण नाही. पैसे दिलात तुम्हाला काय वाटतं? गरिबी हटाव, गरिबी हटाव, गरिबी हटाव. हो की नाही? या पुढे आहे झालं. नवीन आलेले कोण आहे? नवीन आलेले कोण आहे? तुम्ही इथं स्वार्थी नाही व्हायचं. किती जणांना परमार्थ करायला लागले? आज मी इथं आलोय, आज मी इथं आलोय, मी परमार्थ करण्यासाठी मला ना पैसे दिले. हॅलो, माझ्या स्वखर्चाने स्वपद्धून माझ्या कुटुंबाचा वेळ काढून मी ही चॅरिटी आहे का नाही? हो की नाही? तर मग आता इथं काय महत्वाचं, काय करायचं? या पुढे पण जागा या, इथं बाळाला मागे या. तुम्ही त्याच्याजवळ बसा, तुमच्याजवळ मोबाईल आपले सायलेंट करा. अत्यंत महत्वाचे सेशन आहे. आयुष्यामध्ये काही ठिकाणी काही गोष्टीचं समय सूचकता ठेवायची. हो की नाही? मोबाईल सायलेंट करा आणि नंतर हे प्रोग्राम संपल्यानंतर मिस कॉल अटेंड करा. एवढाही महाग झाले का? हॅलो, फोन एवढा महाग झाले का कॉलिंग करणं? सोबत आले आता, स्वस्त आले आता. ओके. आणि एवढी महत्वाची इमर्जन्सी अशी काय नसणार आहे. MD सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर इथं आहेत या हॉलमध्ये. हॅलो, मी डॉक्टर असलेला माणूस मी या हॉलमध्ये आहे. माझी मिसेस आंतरराष्ट्रीय तज्ञ असलेली या हॉलमध्ये आहे. आणि आमचे मोबाईल गप्प आहे. कसे आहे? तर मग तुमचा मोबाईल गप्प ठेवा. का गप्प ठेवा? कारण लवकर संपवायचे आपल्याला हे सेशन. राईट. तर महत्वाचं काय? बसा बसा. जिथे जागा मिळाली तिथे बसा. राईट. आणखी एक जण पुढे या, आणखी एक जण पुढे या. एक सीट आहे ते खाली. लवकर लवकर या. तर मग आता आपल्याला काय करायचंय? हे वाचलं असेल तर लिहून घ्या, असेल कागद पेन तर लिहून घ्या, नसेल तर फोटो काढून घ्या. मी काय म्हणते, कशात आनंद आहे? आणि हे लक्षात घ्या. मग काय द्यायचंय? इतरांना सर्व करायचं. इतरांना काय करायचंय? सर्व करायचं म्हणजे मदत करायची, सेवा करायची, सेवेचा भाव करायचा. हो की नाही? आता तुम्ही, मी म्हणतो तुम्हाला काय द्यायचे, तर तुम्हाला काय द्यायचे? बरोबर. हा, टाइम इज मनी का मनी इज टाइम? टाइम इज मनी. ओके. पासून पैसा सुरू होणार आहे. हो की नाही? 24 तासातले 2 तास. हो की नाही? कशासाठी? इतरांच्या कल्याणासाठी आणि इतरांच्या कल्याणासोबत सोबत स्वतःचे कल्याण. हो की नाही? पृथ्वी काय करते? कोणासोबत अगोदर कुठं फिरते? आणि फिरत फिरत कोणासोबत फिरते? सूर्यासोबत.
सूर्याचे हो की नाही? मग दिवस रात्र होतात ते सगळं होतं. तसं इथं काय करायचंय, महत्वाचं काय, तुमचा अँगल काय, तुमच्या डोक्यात काय, तुमचे विचार काय, त्या दृष्टीने इथं मी सुरुवातीलाच म्हणलं अक्कलकोटे होऊन जर आलं तर काय विशेष काही जास्त काही मिळणार नाही. म्हणून तुम्हाला टाइम द्यायचं, हो की नाही? टाइम द्यायचा. तर मग मला सांगा, टाइम द्यायचा म्हणजे काय करायचं? मग आता तुम्ही म्हणाल आम्ही दुसऱ्यांना देण्यासाठी अगोदर काय पाहिजे आपल्याला, आपल्याकडे काय पाहिजे? बरोबर आहे, हो की नाही? याला मला फार शास्त्रीय भाषेत लिहिलं असलं तर काय घ्यायचं तुम्हाला? आणि कोणती माहिती घ्यायची? माहिती भरपूर आहे पण कोणती माहिती? योग्य माहिती, या क्षेत्रातली योग्य माहिती. किती जणांना घ्यायला आवडेल? आता हे घ्यायचंय, हे करायचंय. म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला? काय करावं लागेल? बोला. जे वाचन केलं त्याच्यावर काय करावं लागेल तुम्हाला? बोला. आणि पुढे काय करावं लागेल? चिंतन. राईट. आता मी इथं आलो तर शेवटी तुम्ही म्हणाल हा प्रोफेसर माणूस आला अभ्यास करायला लावणार. हॅलो, माहितीशिवाय ज्ञानाशिवाय काही आहे का ह्या जगात? बोला. आणि महान व्यक्ती या पृथ्वी तलावर झालेले बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलंय? शिक्षण आणि जो तो प्रश्न करतो तो प्रश्न हो की नाही? आणि त्यात पुढे मी एक भर देणार आहे, शिक्षण ही कोणाची मक्तेदारी आहे का? फलाण्या समाजानं ज्ञान घ्यावं असं काय आहे का? फलाण्या माणसानं घ्यावं असं काय आहे का? फलाण्या स्त्रीनं घ्यावं असं काय आहे का? हे पहिले डोक्यात हे घालून घ्या. डोक्यात दगड घालून घेण्याच्या ऐवजी डोक्यात अगोदर हे घालून घ्या की मी पण अभ्यास करतो, मी पण माहिती संकलन घेतो आणि मी पण करतो. हो की नाही? अगोदर विद्यार्थी का अगोदर गुरु? अगोदर स्टुडंट असतो. हॅलो, अगोदर आपण विद्यार्थी बनतो, मग गुरुजी आपोआप तयार होतात, कोणी ना कोणी मग शिकवायला तयार होतो. हो की नाही? आपण शिकायला तयार नाही, आपण विद्यार्थीच नाही. सांग माझ्या, कोण सांगणार आहे तुम्हाला? कोण देणार आहे तुम्हाला? राईट. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, तुम्ही ह्या गोष्टी केल्या. सुरुवातीला मला माहित नव्हतं. सुरुवातीला मी विद्यापीठात प्रोफेसर होतो नांदेडच्या. नांदेडच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होतो, हेड ऑफ द डिपार्टमेंट होतो, प्रो व्हाईस चान्सलर होतो. आणि विद्यापीठ स्थापना झाल्यानंतर पहिला प्रोफेसर होतो. नांदेड, औरंगाबाद बाबासाहेब आंबेडकर झालं आणि नंतर मग नांदेड स्वामीनारायण झालं. 2 विभाग या घटना होऊन यातून येत तयार झाला. मी पहिला प्रोफेसर आणि हेड नांदेड, फिजिक्स या विषयाचा. कशाचा? फिजिक्स. तर म्हणजे हे सांगायचं तात्पर्य हे होतं. 2000 साली, इसवी सन 2000 साली तेव्हा माझ्या नोकरीला 12 वर्ष झाली. आणि 12 वर्ष झाल्यानंतर प्रामाणिकपणे इमानदारीने मी नोकरी केली, कारण माझ्या आई वडिलांचे संस्कार तसे होते. आणि म्हणून 12 वर्षाच्या प्रामाणिक नोकरीनंतर असं आर्थिक असं काहीही नव्हतं. आई वडील शेतकरी, मी शेतकरी कुटुंबातला. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहात, राईट. 1988 मी IPS पास झालो. मला IAS व्हायचं होतं, पण रँक आला IPS ला गेला. मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये UPSC पास होऊन मी काय केलं की पुढे मला IPS मध्ये फिजिकल फिटनेसचं चॅलेंज आलं. आणि मी IPS पास होऊन पण सुप्रिटेंडिंग ऑफ पोलीस नाही म्हणू शकतो. 12वी फेल. काय 12वी फेल? बघा ते पण बघा.
राईट. मी काय म्हणलं, वेल मूवी पहा. थोडस दुसऱ्यांच्या ठिकाणी जाऊन जर विचार केला तर नाणी आत होते. हॅलो, आज एवढ्या उन्हामध्ये पण जे कोणी कष्ट करतात, शेतकरी असेल, जे कोणी असेल, जे काबाड कष्ट करून पैसे कमवतात, त्यांच्याकडे जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं आपण कुठे आहे. मग पुढे मी उच्च शिक्षण केलं, सुप्रटेंडिंग ऑफ पोलीस नाही झालो. मी MSc फिजिक्स केलं औरंगाबाद इथं. त्यानंतर मी MSc इलेक्ट्रॉनिक सायन्स केलं पुणे युनिव्हर्सिटीत. त्यानंतर MSc कम्प्युटर सायन्स केलं बॉस युनिव्हर्सिटी पुणे इथं. त्यानंतर मी MPhil इलेक्ट्रॉनिक्स गोल्ड मेडल मिळवलं पुणे युनिव्हर्सिटीत. त्यानंतर मी GRE TOEFL क्लिअर केले आणि त्यानंतर मी PhD पर्यंत शिक्षण फायबर ऑप्टिक्स लेझर टेक्नॉलॉजीमध्ये केलं आणि या दरम्यान मग माझी निवड झाली नांदेडच्या युनिव्हर्सिटी. आणि हे असं करत असताना मला 2 लहान लहान मुलं, माझी आई आणि माझी पत्नी, असा आमचा एक संसार होता. पण नोकरी इमानदारीने करणाऱ्यांकडे किंवा जे काही नोकरी असते त्या नोकरीमध्ये पगार अगोदर संपतो का महिना अगोदर संपतो? थोडं पुढं सरकता येतं, थोडं पुढे कुठे काय बोलत होतो? महिना अगोदर संपतो का पगार अगोदर संपतो? पगार अगोदर. मग या सिच्युएशन मध्ये मी होतो त्यावेळेस माझ्या मित्रांनी या क्षेत्राबद्दल सांगितलं आणि म्हणलं की दररोज 2 तास जर कार्य केलं प्रामाणिकपणे, सर्वप्रथम अगोदर माहिती घ्या, तुमचं हेच वाढवा, असं त्यांनी सांगितलं. म्हटलं हे मला आवडलं. म्हटलं माहिती घ्यायची चांगली गोष्ट आहे. त्यांनी करा असं म्हटलं नाही, एकदम माहिती घ्या. राईट. आणि मी माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला हे घेतल्यानंतर आणि योग्य माहिती त्यांनी दिली. योग्य माहिती घेतल्यानंतर मी विचार केला हे खरं आहे की आपल्याला गरज आहे, पैशाची गरज आहे. किती वर्षापूर्वी? किती वर्ष? 2000 सर. आता किती झाले? 24 वर्ष झाले. तर 24 वर्षाचा अनुभव तुम्ही अगोदर आता आला तर मी तेच सांगत होतो. 24 वर्षाचा अनुभव मला 25 ते 30 मिनिटांमध्ये सांगायचा. आणि हे आज फक्त ओळख आहे. आज फक्त एक पिक्चरचा ट्रेलर आहे. पिक्चर अभी मग पिक्चर कोण दाखवणार? ज्यांनी तुम्हाला बोलवलं ते दाखव. राईट. आज वेळेअभावी माझ्या परत अपॉइंटमेंट आहे, त्याला आज संपूर्ण नाही. आणि एकाच दिवशी जर संपूर्ण जर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ते डोक्याला भारी होईल आणि मग मला डोकावरी बापरे मग नको. राईट. तर या दृष्टीनं असं म्हणून सातत्यानं आज माहिती घ्या. माहिती घेत असताना त्या 2-3 गोष्टी आहेत. तर सगळ्यात महत्वाचं आता मला सांगा, मग माहिती घ्यायची तर आता कोणती माहिती घ्यायचं? आपल्याला आरोग्य, आपलं शरीर आहे का नाही आहे? हो की नाही? इथे किती जण 10वी पास आहे? राईट. 10वी पर्यंत जेवढं विज्ञान होतं तेवढंच विज्ञान इथे माहिती. हॅलो, मी काय म्हणलं? 10वी पर्यंत विज्ञान, ओके, जीवशास्त्र वगैरे एवढंच. आणि याच्यातच तुम्ही लखोपती आणि करोडपती होताना हजारो लोकांना तुम्ही मदत करू शकता, मार्गदर्शन करू शकता. ओके. तर त्यानुसार मग आता आपल्याला जर आरोग्य पाहिजे असेल तर आरोग्य कशावर अवलंबून आहे? आरोग्याची व्याख्या काय आहे? शरीर आहे आपलं, तर आपल्या शरीराला काय लागतं? काय लागतं आपल्या शरीराला? काय लागतं? आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं का नाही ठेवायचं? बोला. तर आरोग्य चांगलं ठेवणे आज काळाची गरज आहे का शोक आहे? गरज आहे. हो की नाही? मग आरोग्य जर चांगलं ठेवायचे, आज आपलं आरोग्य चांगलं आहे की आपल्या आजी आजोबांचं आरोग्य चांगलं होतं? विज्ञानाचा प्रसार आजी आजोबाच्या काळात झाला का आत्ता झाला? पैसा 500ची नोट आता 1000ची बंद झाली म्हणा, 2000ची मिळतच नाही आता. राईट. 500ची नोट किंवा ही पूर्वी आजी आजोबाला दिसत होती का? पैशाचा चक्रवात आता आहे का नाही आहे? मग विज्ञानाची प्रगती एवढी झाली
आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जर पाहिलं तर आरोग्याची मात्र हेळसांड झाली की नाही झाली? झाली. नंबर 1. नंबर 2, आपण आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी आपण असं काय केलं जेणेकरून आपण डॉक्टरना नाव ठेवू, औषधी कंपन्याला नाव ठेवू, ह्यांना ठेवू, त्यांना ठेवू, त्यांना ठेवू, पण स्वतः तंदुरुस्त राहण्यासाठी काय केलं? व्यायाम केला? चांगलं चांगलं खाल्लं? नाही खाल्लं सर. झोमॅटो वगैरे ते पिझ्झा बर्गर खाल्लं सर, पाणीपुरी वगैरे सगळं. हॅलो, ह्याला चांगलं म्हणतात का? नाही. राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून आज आपल्याला आरोग्याबद्दल माहिती घेणं खूप महत्वाचं आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय किंवा न्यूट्रीलाइट फिलॉसॉफी अशी सांगते की न्यूट्रीलाइट फिलॉसॉफी ह्या 4 खांबावर आहे. हे 4 खांब. काय दिलं मी हे? हा. या 4 शब्दावर आधारून आहे. जर तुम्हाला चांगलं आरोग्य हवं असेल तर तुम्हाला ई म्हणजे व्यायाम, एक्झरसाइज. ए म्हणजे ऍटिट्यूड, दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर आर म्हणजे व्यवस्थित झोप, व्यवस्थित झोप. आणि एन म्हणजे तुम्ही मोबाईल बंद करा. नाही तर तुम्ही जावा, तुम्ही मोबाईल बंद करा. तुम्ही त्याला गप्प करा, बंद करा. नाहीतर मग तुम्ही आम्हाला सगळ्याला चहा पाजला. आता खाली चहाची ऑर्डर देता येते, खाली चहाचे ठे आहे. त्याला सायलेंट करता येतं का नाही करता येत? करता येत नसेल तर तुम्ही मदत करा. राईट. तर हे महत्वाचं काय, हे 4 केलं. आणि एक सांगतो तुम्हाला, खरंच आपण जे फुकट मिळतं ना त्याची किंमत नाही करत. आणि ज्यांनी किंमत केली ते फार पुढे निघून गेले. आपल्याला जे शरीर मिळाले ते आपल्या आई वडिलांमुळे मिळाले, फुकट मिळाले. आपल्या आई वडिलाला वाटलं असेल एखादं मूल व्हावं, एखादं मुलगी व्हावी. हॅलो. आणि आपल्याला त्याने जन्म दिला, या पृथ्वी तलावाला आणलं. याची जर किंमत मोजली असती तर कळालं असतं. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की म्हणून ह्या गोष्टी आहेत. मला 2 मुलं आहेत. आता माझा मोठा मुलगा MBBS MD रेडिओलॉजी आहे आणि ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये तो रेडिओलॉजिस्ट म्हणून आहे. मुंबईच्या ब्रिच कॅन्डी हॉस्पिटल तिथं आहे. आणि माझी सुनबाई, त्याचं लग्न झालेलं आहे, ती स्त्री रोग तज्ञ आहे, MBBS आणि गायनाकोलॉजिस्ट आहे. राईट. आणि त्यानंतर माझा छोटा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये आहे, MS करतोय, MS मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस, मॅक्वारी युनिव्हर्सिटी, सिडनी, ऑस्ट्रेलियामध्ये. राईट. माझे हे 2 मुलं आहेत. राईट. आणि या संपूर्ण मुलांचं शिक्षण फक्त आणि फक्त इथून झालं. नकशिखांत शिक्षण इथून झालं. 1 पैसा सोडून 0.1 आणा देखील शासनाचे घेतला नाही. संपूर्ण पैसा या क्षेत्रात. आणि आज ऑस्ट्रेलिया जगातलं, सिडनी हे जगातलं 4थ्या क्रमांकाचं महागडं शहर आहे. 1-2 गोष्टी सांगू तिथल्या. तो बॅच्युलर आहे, स्टुडंट अकोमोडेशन आहे. राईट. आणि तिथं स्वतः करून खाणं पिणं स्वतः खायचं. तर इतकं स्वस्त आहे, इतकं स्वस्त आहे सिडनी. कांदे फक्त 300 रुपये किलो आहे. किती? त्यामुळे ते कांद्याला घेतल्यानंतर त्याने पहिल्यांदा पाहिलं ते बाबा, मी भारतामध्ये ऍपलला पण एवढं पाहिलं नव्हतं. याला कट करू का नको, आणि कुठून किती कट करू. कांद्याला 2 भागानं बाहेर काढून टाकावं लागतं ना, गुळ आणि शेंडा. मग शेंडा कुठून मारू. हॅलो. फक्त राहण्याचा खर्च महिन्याचा 80,000 रुपये. ते सांगायचं तात्पर्य आहे. आणि युरोपियन राष्ट्रामध्ये, इव्हन बाहेरच्या राष्ट्रामध्ये 10वी नंतर कोणाचाच माय ना पार.
10वी नंतर ना कोणाचा बाप ना कोणाची माय शिक्षणासाठी प्रत्येक जण स्वतः शिकतो, स्वतः कमवतो, स्वतः शिकतो. आणि म्हणून ते आज पुढे पण आहे. कारण त्या मुलाला त्या मुलीला घामाचा कष्ट करून पैसे कमवून शिकायचे. तर या गोष्टी म्हणून तुम्हाला आज पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, तुम्ही आज या हॉलमध्ये आलात, हे जर व्याख्यान ऐकायचं असेल 35 मिनिटाचं ऐकायचं असेल तर आम्हाला 900 रुपये देऊन मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, पुणे, नागपूर या ठिकाणी यावं लागतं. किती जणांनी ऐकलं माझं 900 रुपये देऊन? मागे फिरून पहा, हात वर ठेवा, मागे फिरून पहा. या मंडळीनं माझं माझ्या पत्नीचं 900 रुपये देऊन व्याख्यान ऐकलं. ते फक्त 35 मिनिट, आणि तेही कुठे इथं नाही, मुंबई. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही थोडंसं व्यवस्थित सिरियस व्हा. आयुष्यात काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तुम्ही आज या क्षेत्रात, आज हे क्षेत्र पाहायला आहात. हे कोणाला मिळत नाही असं क्षेत्र. माझ्या आई वडिलांची आणि माझ्या मिसेसच्या आई वडिलांची काहीतरी पुण्यही असेल म्हणून आम्हाला हे क्षेत्र मिळालं आणि आम्ही याचं सोनं केलं. संधीचं काय करायचं असतं म्हणा. आज ही संधी आहे, या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात. तर सुरुवात करूया आरोग्यापासून. राईट, आरोग्याची सुरुवात इथून आहे. हे 4 खांबावर आरोग्य. ज्या खुर्चीवर बसलात त्याचा एक जर पाय मोडला तर तुम्ही ठीक बसाल का? खुर्चीला किती पाय आहेत? तसंच इथं पण हे 4. व्यायाम करा, व्यायाम करा. व्यायामाचं महत्व खूप आहे. राईट, व्यायाम केला तरच आपण आपलं शरीर व्यवस्थित राहील. आणि व्यायाम ज्याचा त्यांनी करायचा. नवऱ्याच्या आजी बायकोने केलं तर कोण बघतो मला? पुढं काय होणार? तर व्यायाम प्रत्येकाने करा, स्वतः करा. काही जमत नसेल, कुठलं जमत नसेल, आता काय करू मी? काही नाही, 45 मिनिट चाला. काही जमलं नाही तर 45 ते 50 मिनिट चाला, पण दररोज व्यायाम. ते महत्वाचं. त्यानंतर ऍटिट्यूड सकारात्मक ठेवा. त्यानंतर आहार म्हणजे व्यवस्थित झोप घ्या. 6 ते 7 तास झोप झाली पाहिजे. झोप म्हणजे काय? आज सर्वांकडे मोबाईल आहे, हो की नाही? मोबाईल चार्ज केल्यानंतर फुल चालतो का नाही चालतो? मोबाईलला चार्जिंग करणं महत्वाचं आहे का नाही आहे? मानवी शरीराला झोप म्हणजे चार्जिंग. समजलं? याच्या पुढे चलू आता. आता राहिलं यन. यन म्हणजे काय? न्यूट्रिशियस डाएट. यन म्हणजे न्यूट्रिशन, म्हणजे सकस आहार. सकस आहार आणि सकस आहार घेणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जे काही खाता ते अन्न खाता, पण आपल्या शरीराला जे अन्न पाहिजे ते पौष्टिक अन्न पाहिजे. फरक लक्षात आला? आपण काही खातो याला कचरा कोणती समजू. हॅलो, काही खातो, काही टाकतो मध्ये, बस मिळालं ते सुरू. कधी कधी असा प्रश्न पडतो, खाण्यासाठी जगायचे का जगण्यासाठी खायचे? म्हणजे बाहेरच्या जगात तुम्हाला माहितीच नाही. आम्ही आता पौष्टिक आहार तज्ञ आहे. मी आणि माझी पत्नी डायटिशियन आहे. डॉक्टर मिलिंद आणि सुपर्णा बिंदू हे मेडिकल डॉक्टरच्या सोबत ते डायटिशियन आहेत, न्यूट्रिशनिस्ट आहेत, वेलनेस कोच आहेत, आणि आम्ही स्किन न्यूट्रिशन एक्सपर्ट आहोत. काय आहोत? स्किन न्यूट्रिशन एक्सपर्ट. ही डिग्री तुम्हाला कुठेही बाहेर भेटणार नाही. स्किन न्यूट्रिशन एक्सपर्ट. म्हणून माझा थोबडा ठीक आहे, माझ्या चेहऱ्याची स्किन चांगली आहे. तर याचं कारण आहे, कारण आम्ही या क्षेत्रामध्ये आम्ही सगळ्या समस्या आम्ही सॉल्व्ह करू शकतो. तर ह्यासाठी तुम्हाला न्यूट्रिशियस डाएट घेणं खूप महत्वाचं आहे. न्यूट्रिशियस डाएट म्हणजे काय? सरळ साधं आहे. आपल्या अवयवासाठी खाणं ह्याला पौष्टिक आहार म्हणायचं, आणि आपल्या जिभेसाठी खाणं त्याला खाणं म्हणायचं.
फरक एवढाच लक्षात घ्या. हो की नाही? हो. किती जणाला हाड आहेत? हा आहेत का? तर किती जणाला हृदय आहे? तरी एकाने हात वर केलाच नाही. कारण मी हिंदी मध्ये विचारलं, दिल किनके पास है, दिल किनके पास है. हिंदीतून विचारला मला त्यानं हात नाही केला. मी म्हणलं का नाही केला? नहीं बोला है मेरे पास दिल, लेकिन मैंने किसी और को दे दिया. तो तशा पद्धतीने मला हे सांगायचं तुम्हाला की हृदय आहे. हो की नाही? प्रचंड चॅलेंजेस आहेत. प्रचंड चॅलेंजेस तुम्ही धरा बाहेर. तुम्हाला आज कोणी बोलवलं? यांना कोणी इन्व्हाइट केलं? एरोप्लेन मोडलं गेलं, पेट्रोल बंद केलं होता. त्याला विमानातच पाठवलं. विमानातून खाली आणू का? राईट. तर मला हे सांगायचंय की आपण महत्वाचं काय की आपण प्रचंड अज्ञानी आहोत किंवा आपण म्हणजे कळतंय पण वळत नाही अशात पण आहे. किंवा असंही होतं पैशाच्या अडचणीमुळं मध्यमवर्गीय जीवन जगत असल्यामुळं जाऊ दे रे बाबा, आजचं पडलंय उद्याचं बघू, आज काहीतरी टाकू पडलं. हॅलो, 4 पैसे कमवण्यासाठी आपण राईट आपलं कोटी मोलाचं काय गमवून बसतो? बोला शरीर गमवून बसतो. आणि मग कमवलेले 4 पैसे अत्यंत वाईट आहे. घरामध्ये जर एक हम दो हमारे दो आणि आई वडील असतील, 6 माणसं असतील, 6 माणसं नाही आजकाल, हम दो हमारे दो आई वडील आणि सासू सासरे पण. सासू सासरे व्यवस्थित असले तर बायको व्यवस्थित आहे आपली. माझे जर सासू सासरे व्यवस्थित असले तर माझी बायको व्यवस्थित आहे. कारण जोडलेलं आहे ना नातं. हो की नाही? या एवढ्या नात्यामध्ये जर कोणी जरी आजारी पडलं तर वाट लागते, वाट. कोणतीही गोष्ट आज स्वस्त राहिलेली नाही. आणि दवाखाना म्हणू नका, दवाखाना आणि औषधं तर खूप महाग झाली. हो की नाही? काही जण म्हणतात आमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे. हो, हेल्थ इन्शुरन्स आहे रे बाबा, पण शरीराची बिअर अँड टिअर झाली ती भरून निघते का? म्हणून पहिलं कर्तव्य तुम्ही कशाला द्या तर आरोग्याला. आणि आरोग्याला आपण एक लक्षात घ्या, यामध्ये काय येतं, आपल्या शरीराला जे पाहिजे त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. राईट. शरीराला साध्या गोष्टी आहेत. मी 8वी 9वी 10वीचं विज्ञान, 8वी 9वी 10वीचं विज्ञान. हो की नाही? हे आपलं ताट आहे, थाळी. हो की नाही? असं गोलच असतं ना तुमच्याकडे? तर महाराष्ट्राचा नकाशा आहे, गोलच असतं. राईट. तर यामध्ये काय पाहिजे आपल्याला? बघा, या आपल्या ताटामध्ये हमेशा 4 गोष्टी महत्वाच्या, अधिक 2 गोष्टी महत्वाच्या आणि अधिक 1 गोष्ट हे महत्वाची. राईट. ह्या 7 गोष्टी खूप महत्वाच्या. राईट. 7 गोष्टी. ही लास्टची जी 1 गोष्ट म्हणतात ती माझ्या हातात. किती जण रोज 3 लिटर कमीत कमी 3 लिटर पाणी पितात? बघा, प्रश्न आहे, आता उन्हाळा आहे पण पित असावे. तर पाणी प्या, व्यवस्थित पाणी प्या. पाणी कधी प्यायचं? नाही, तहान लागण्याच्या अगोदर पाणी प्यायचं. तहान लागल्यानंतर तर इंडिकेटर झाले, वॉटर लेवल खाली गेली. पाणी आठवण करू प्यायचं. ओके. आणि आपण स्वतःला प्रश्न विचारायचं, आपण पाणी पिलो का? चला पिलो. लाईट पार्टनर सोबत असेल तर पाणी पिलो का आपण? चला. मित्र असले तर चला पाणी पिऊ. नाही, चला मोठा चहा पिऊ. आमच्याकडे जरा मोठा चहा. पाणी भरपूर लागते, भर पण लागते. राईट. तसं पाणी भरपूर प्या. राईट. कारण पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. पाणी कमी पिल्यामुळे बरेच दुष्परिणाम आहेत. राईट. तर आता ह्या 4 गोष्टी पाहिजे आपल्या ताटामध्ये. आणि त्यामध्ये पहिली त्यात आहे कार्बोहायड्रेट.
राईट, म्हणजे कार्बोदके, मराठीत तुम्ही त्याला कार्बोदके, हो की नाही? हे ज्वारीतून मिळतं, गहू आहे, बाजरी आहे, राईस आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून मिळते. त्यानंतर दुसरं आहे आता दुसरं आहे प्रथिने, प्रोटीन, राईट, हे आपल्याला आपल्या ताटामध्ये पाहिजे. तिसरं आपल्या ताटामध्ये काय पाहिजे? फॅट, चांगलं फॅट पाहिजे, वाईट फॅट नाही, गुड फॅट पाहिजे, राईट. आणि हे आहे फायबर. फायबर म्हणजे तंतुमय आहार, हिरव्या पालेभाज्या खा म्हणतो की नाही म्हणतो, तर त्याचं कारण आहे हे फायबर पाहिजे आपल्याला, फायबर. ह्या 4 गोष्टी आहेत, त्या 4 गोष्टी. दुसऱ्या आता 2 गोष्टी आहेत, त्या आहेत विटॅमिन, जीवनसत्व, आणि हे आहे मिनरल्स, म्हणजे हे आहे खनिज. ह्या गोष्टी पाहिजेत आपल्याला, आपल्या ताटामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहिजेत, राईट. तर आता आपण जे आहार करतो, आपल्या आहारामध्ये काय माहितीये का? आता तुम्ही जे काही जेवण करता आपण, हे भरपूर आहे, राईट. हे दुर्बीण घेऊन पाहावं लागतं. काय? एक टेलिस्कोप घेऊन पाहावं लागतं तुमच्या ताटामध्ये आहे. हे पाहिजे ते नाही, नको ते भरपूर आहे. गोड तेल, तळलेले पदार्थ भरपूर आहे. आणि जे पाहिजे म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल, गुड फॅट, ते नाही. त्यानंतर फायबर, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे आपल्या ताटामध्ये. त्यानंतर ह्याचा पण फार अभाव. हे तर काचेच्या भांड्यासारखे असतात. काचेचं भांडं सोडलं तर काय नाजूक असतं ना, तसं हे नाजूक असतं. मग तुमच्या ताटामध्ये आहे काय मिळते? हे आहे, राईट. नंतर म्हणजे प्रोटीन तर नाहीच आहे, फॅट म्हणजे नको ते भरपूर फॅट. आणि त्यामुळे आपलं आहार आता व्यवस्थित आहे का सांगा. म्हणून ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी ऍड करायच्या आपल्या ताटामध्ये. आता कार्बोहायड्रेट भरपूर आहे तर त्याला थोडं कमी करा. आपण जेवण जेवलो तर कसं मोजतो? जेवण केलं, हो, काय खाल्लो? 2 भाकरी खाल्लो, हॅलो, 3 चपात्या खाल्लो, नाहीतर राईस प्लेट खाल्लो, हो की नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर तुम्ही एक समजून घ्या की आपलं आरोग्य का खराब झालं, आपलं आरोग्य असं का खराब झालं? आपल्या खानपानाच्या सवयी बिघडल्या, आपला व्यायाम नाही, आपल्या झोप व्यवस्थित नाही, दृष्टिकोन पॉझिटिव्ह नाही राहिला, महागाई एवढी वाढली, हॅलो, त्या महागाईच्या टेन्शन मध्ये इन्कम कमी आणि खर्चे हो की नाही? त्यामुळे सगळं बिघडून गेलेलं आहे. तर ह्या गोष्टी महत्वाच्या. तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये प्रोटीन असणं आवश्यक आहे. आपल्या शरीराला, आपल्या अवयवाला जे पाहिजे ते खायला पाहिजे. आणि म्हणून जगामध्ये सगळ्यात चांगलं प्रोटीन जर कोणतं असेल तर हे प्रोटीन. जगामध्ये सगळ्यात चांगलं हे प्रोटीन. या पृथ्वी तलावर जर प्रोटीन म्हणलं तर हेच आहे. बाहेर जे काही प्रोटीन मिळतात, राईट, ते कुठं त्याच्या मापदंडाला कुठं बरोबर आहे. फक्त नावाला ते प्रोटीन आहे. हॅलो, ते नावाला प्रोटीन आहे. त्या डब्यावरचे जर लेबल वाचायला सुरू केला तर तुमच्या लक्षात येईल हे सोनं आहे, 24 कॅरेट सोनं आहे. आणि बाहेरचे जे प्रोटीन आहेत ते कदाचित बेंटेक्सचे आहेत, ते रोलगोलचे आहेत, ते समजा राहणार, राईट. आणि त्यामुळे हे प्युअर प्रोटीन आहे. प्रोटीन म्हणजे ब्लड आहे असं समजा. रक्ताचं दुसरं नाव प्रोटीन आहे. आणि हे व्यवस्थित आपल्याला पचन होतं, राईट. हे व्यवस्थित आपल्या रक्तामध्ये पूर्ण म्हणजे पचन होतं. आणि यामुळे हे प्रोटीनची कमतरता किती आहे? भारतामध्ये 10 पैकी 9 लोकांना प्रोटीनची कमतरता आहे. किती? 10 पैकी 9 लोकांना प्रोटीनची. आणि म्हणून हे प्रोटीन
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली व्याख्यानुसार हे कम्प्लीट प्रोटीन आहे. मी प्रोटीनवर जर बोलायला गेलो तर एक रात्र निघून जाईल. तर हे प्रोटीन शुगर फ्री आहे. हा म्हणजे हे डायबिटीस साठी ज्यांना कोणाला आहे त्यांना पण चालतं. आणि ह्या प्रोटीनला वास नाही, रंग नाही, चव नाही. हे कम्प्लीट नॅचरल, नैसर्गिक आहे आणि हे प्लांट पासून बनवलेलं आहे. राईट. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे की हे प्रोटीन सर्वांनी घ्यायचे. आता किती घ्यायचे? कमीत कमी 2 चमचे. यामध्ये 1 चमचा आहे तो 10 ग्रॅमचा आहे आणि त्या 10 ग्रॅम मध्ये 8 ग्रॅम प्रोटीन आहे, प्युअर प्रोटीन. राईट. तर 2 वेळेस, कमीत कमी 2 वेळेस ते 3 वेळेस हे घ्यायचे. कशात घ्यायचे? कशातही घ्या. फक्त चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक आणि हॉट ड्रिंक सोडून बाकी कशातही तुम्ही मिक्स करून हे घेऊ शकता. हा याला केव्हा घ्यायचं? याला वेळ काळ काही नाही. जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या नंतर असं काही नाही. वय 4 वर्ष वय, 4 वर्ष वय, हे 4 वर्षाच्या वरील सर्वांनी घेऊ शकता. ओके. तर हे यासाठी. यामध्ये लहान मुलांचं पण आहे, लहान मुलांचं पण आहे यामध्ये. आणि हे आहे लहान मुलांचं. याला लहान मुलांना चॉकलेट फ्लेवर, चॉकलेट खूप आवडतं तर हे चॉकलेट फ्लेवर आहे. राईट. चॉकलेट फ्लेवर यामध्ये चॉकलेट नाही म्हणून तुम्ही ते डोक्यातून काढून टाका. नको ह्याचे दात खराब होतील चॉकलेट खाल्ल्यानंतर. राईट. तर चॉकलेटचा फ्लेवर आहे कारण मुलांना, लहान मुलांना ते आवडतं म्हणून. राईट. आणि हे कम्प्लीट न्यूट्रिशनल ड्रिंक आहे. लहान मुलं म्हणून नाही, आपणही घेऊ शकतो. पण लहान मुलांची गरज, रिक्वायरमेंट जास्त आहे म्हणून ह्याला किड्स चॉकलेट ड्रिंक म्हटलं. राईट. तर हे दुधामध्ये देऊ शकतो. आणि किती देऊ शकतो? 2 टाइम देऊ शकतो, 2-2 चमचे देऊ शकतो, 4 चमच्यापर्यंत देऊ शकतो आपण. तर हे लहान मुलांच्या वाढीसाठी, हे सर्वांसाठी उपयोगी आहे. त्यानंतर आता प्रोटीन बद्दल मी माहिती दिली. प्रोटीन घेणं आवश्यक आहे. राईट. रोज नॉनव्हेज खाऊ शकतो का? आणि नॉनव्हेज जर खाल्लं तर काय होईल? कोलेस्ट्रॉल वाढेल की नाही वाढेल? राईट. नॉनव्हेज काय स्वस्त आहे का? नॉनव्हेज फक्त नॉनव्हेज चालतं का? त्याच्यासोबत काय मसाला आला, तर्री आली, हो की नाही? मसाला आणि तर्री खाल्ल्यानंतर काय होतं? आपल्या पचनक्रियेची काय लागते? वाट लागते, हो की नाही? असं 2-3 वर्ष, 4 वर्ष जर असं जर नॉनव्हेज खात गेलो तर काय होतं? आपली पचनक्रिया सगळी बिघडून जाते. राईट. आता हे फॅट, यामध्ये चांगलं फॅट आणि वाईट फॅट. आपलं हृदय आहे, हो की नाही? हृदयाला आपल्याला चांगलं फॅट लागतं आणि चांगलं फॅट हे गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि त्याला ते मिळतं ओमेगा-3. हे ओमेगा-3 आपल्या हृदयाचा खुराक आहे. ओमेगा-3 आपल्या हृदयाचा खुराक आहे आणि आपल्या ब्रेनचं टॉनिक. हे ओमेगा-3 आपल्या आहारात प्रचंड कमी आहे, प्रचंड कमी. असं म्हणजे तुम्ही जेवणामध्ये आपल्या थाळीमध्ये जर बघितला तर हे खूप कमी. आणि हे सामन नावाचा मासा असतो. राईट. अटलांटिक ओशियन मध्ये, नॉर्वे या देशामध्ये जो समुद्र आहे त्या समुद्रामध्ये अत्यंत खोल, अत्यंत थंड पाण्यामध्ये याचा संचार करणारा रावस नावाचा जो फिश आहे त्याच्यापासून डिराईव्ह केलेला. राईट. तर हे आपल्याला सकाळ म्हणजे 12 वर्षाच्या वरील 1 गोळीपासून ते 3 गोळीपर्यंत आपल्याला हे घ्यायचे. हे जेवणाच्या नंतर आहे. जेवण केल्याबरोबर आपण वरून पाणी पितो तर त्यावेळेस हे घ्यायचे. तर हे 12 वर्षाच्या वर. याच्यामुळे काय होतं? आपल्या शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल नाही, गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. आणि गुड कोलेस्ट्रॉल हे आपल्या हृदयाचं खाद्य. त्यानंतर गुड कोलेस्ट्रॉल हे आपल्या ब्रेनचं पण टॉनिक आहे. हे 2 प्रामुख्यानं, ब्रेन आणि हृदय दोन्ही महत्वाचे अवयव आहेत, हो की नाही? त्याला ठेवणं आवश्यक आहे. तर त्याला चांगले ठेवण्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी पण त्यासोबत त्याचे अनेक फायदे आहेत. त्यासोबत याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला चांगले केस हवे असतील तर ओमेगा-3. तुम्हाला चांगली स्किन हवी असेल, लसलशीत स्किन हवी असेल तर ओमेगा-3. तुम्हाला चांगले मजबूत दात आणि हिरडे जर हवे असतील तर हे. त्यानंतर हाडं चांगले ठेवायचं असेल तर ओमेगा-3. आपले जॉईंट चांगले ठेवायचं असेल तर ओमेगा-3. असे अनेक फायदे, असे अनेक. आणि ज्यांना हार्टशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत, हार्टशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत
ते प्रॉब्लेम कमी करण्यासाठी मग लो बीपी असेल, हाय बीपी असेल, अँजिओग्राफी झाली असेल, अँजिओ बायपास झाले असेल, काय हा हृदयाच्या वरचा असेल त्याच्यासाठी पण हे राईट. तर हे ओमेगा 3 आपल्याला जेवणानंतर घ्यायचं. त्यानंतर आता राहिलं फायबर. फायबर एक असं आहे ना, आता ही फायबर म्हणजे काय? हा बघा, भारतातल्या मी काय म्हणतो, वय वर्ष 30 नंतर, भारतातल्या वय वर्ष 30 नंतर जवळजवळ 25% लोकांना ऍसिडिटी आणि पित्ताचा त्रास आहे. हो की नाही? पित्ताचा त्रास आहे. त्याचं कारण काय? त्यांचं पोट साफ, राईट. तर याच्यामुळं काय होतं? याच्यामुळं आपलं पोट साफ, पोट साफ, मोठे आतडे, लहान आतडे सगळं साफ. तर हे काय आहे तुम्हाला मी एक सांगतो, आयुर्वेदामध्ये पण आहे आणि इकडे पण आहे सगळीकडे. ज्याचं पोट साफ त्याचं सगळं साफ. त्याच्या पोटात गडबड, सगळी गडबड. किती जणाला हे मान्य आहे? हा, आपण म्हणतो ना, हे आतल्या पोटातला माणूस आहे. जर एखाद्याचं पोट साफ झालं तर सगळं फ्रेश असतं की नाही असतं. म्हणून आता मी जास्त इंग्लिशचा न वापर करता तुम्हाला मराठीमध्ये होता होईल तेवढ्या सोप्या भाषेत सांगतोय. म्हणजे GI ट्रॅक्ट, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट जर हेल्दी ठेवायचे असेल तर आपल्याला आपले गट्स म्हणजे आपले आतडे जर स्वच्छ चांगले ठेवायचे असतील, आपले आतडे हेल्दी जर ठेवायचे असतील तर हे आहे फायबर. मग याला म्हणूया का आपण, याला एक ऑर्गॅनिक झाडू म्हणूया का? हा आपल्या शरीरातला ऑर्गॅनिक झाडू आहे. ऑर्गॅनिक झाडू आहे. जसं आपण झाडून घर साफ ठेवतो, साफ केल्यानंतर खूप छान होतं घर, त्याच पद्धतीनं आपलं शरीर, आपल्या शरीराचं हे ऑर्गॅनिक झाडू आहे. म्हणून हे फायबर सकाळ संध्याकाळ 12 वर्षाच्या वरील 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा यातला हे 12 वर्षाच्या वरील प्रत्येकाने घ्यायचे. आणि हे जेवणाच्या अगोदर 30 मिनिट घेतला तर अतिउत्तम, 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 अतिउत्तम. जेवणाच्या अगोदर 30. पण याला मिक्स करण्याची एक पद्धत आहे. एकदम हे पाण्यात टाकायचं नाही, टाकत हलवत टाकायचं. एकदम जर पाण्यात हे टाकलात तर याची गोळी होते आणि ती गोळी विरघळत नाही लवकर, आणि ती विरघळत नाही, ती राहते पाण्यात बुडायला आणि आपण वरचं पाणी पितो आणि ते फायबर गेलं ग्लासाला. ग्लासाला पोट नाही, आपणाला पोट आहे. आपल्याला ग्लास साफ नाही करायचा, आपलं पोट साफ करायचं. समजलंय की नाही? तर हे कोणालाही देत असताना हे सांगून द्या किंवा याला हलवत टाका. जसं आपण बेसन बनवतो, पिठलं कसं हाकतो त्या पद्धतीनं हे असं. माझ्याकडे याच्यापेक्षा सोपे शब्द नाही आहे, तो माझ्याकडे तर याच्यामुळे इतकं फ्रेश वाटतं, इतकं फ्रेश वाटतं. अरे बाप रे बाप. आणि आपले आतडे, जे लहान आतडे मोठे आतडे जे आहेत त्याला आपण सेकंड ब्रेन म्हटलेलं आहे. जर कुणाला मायग्रेनचा काही त्रास असेल, जर प्रचंड प्रॉब्लेम आहे, जर हे इथं जर गडबड असेल तर इथं पण येते सगळं. हॅलो, इथं जर गडबड असेल तर डोकं दुखायला सुरू होतं, मायग्रेनचा त्रास व्हायला सुरू होतो. जेवढ्याला मायग्रेनचा त्रास आहे त्यांचं पोट साफ नसतं, त्यांचं लहान आतडे मोठे आतडे स्वच्छला साफ नसतं. तर ह्या सगळ्या घटना, सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर त्याच्यासाठी हे लक्षात आलं का नाही आलं? राईट. तर ही ह्या गोष्टी फायबर. त्यानंतर आलं व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. जीवनसत्व आणि खनिज महत्वाचे आहेत की नाही? आहे. याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. आणि जीवनसत्व आणि खनिज कुठून मिळतात? फळं आणि पालेभाज्या. म्हणा फळं आणि पालेभाज्या. मग फळं आणि पालेभाज्या फ्रेश खायला पाहिजे का शिळे खायला पाहिजे? आपल्याला मिळतात का फ्रेश? आता एक ऍपलची कहाणी बघू. ऍपल म्हणलं तर ऍपल कुठं पिकतात आणि कुठून कुठे येतात आणि आपण कुठे? आपण उष्ण कटिबंधात आहोत आणि ऍपल हे थंड प्रदेशात, हिमाचल प्रदेश, शिमला, काश्मीर तिकडं. हो की नाही? ते जे ऍपल येतात त्या ऍपल प्रवासातून येतात, मग त्यामध्ये काही खरंच व्हिटॅमिन मिनरल्स राहत असतील का? असं म्हटलं जातं, विज्ञान हे सांगतं की फळं आणि पालेभाज्या तोडल्यापासून 30 मिनिटाच्या आत खायला पाहिजे. किती मिनिटाच्या आत? 30 मिनिट.
मग खरंच आपल्याला विटॅमिन आणि मिनरल्स मिळत असतील का? विटॅमिन्स आणि मिनरल्स एवढे नाजूक असतात, भाज्या जास्त कट केल्या तरी ते निघून जातात. भाज्या जास्त धुतल्या गेल्या तर काही विटॅमिन पाण्यात विरघळणारे असतात, ते निघून जातात. भाज्या जास्त जर उकळल्या गेल्या तरी त्यातून निघून जातात. म्हणून विटॅमिन्स मिनरल्स खूप फ्रजाईल आहेत. म्हणून मी म्हणलं ना, काचेच्या ग्लाससारखा आहे. काचेचा ग्लास म्हणजे संपलं, थोडं जर झालं तर ते गेलं. त्याच पद्धतीनं हे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. हे विटॅमिन्स मिनरल्स प्रचंड आवश्यक आहेत. आपल्या शरीरामध्ये विटॅमिन मिनरलचं प्रचंड महत्व आहे आणि हे आपल्याला मिळत नाही. आणि आजकालचे फळं आणि आजकालच्या भाज्या शेतकरी कसे बनवतात? शेतकरी कसे बनवतात? रासायनिक खतांचा वापर हो की नाही? त्या फवारणीच्या औषधांचा वापर हो की नाही? आणि सगळे काय आजकालचे जे काही फळं आणि पालेभाज्या आहेत ते म्हणजे संकरित आहेत का नाही आहेत? सगळे मॅक्सिमम फळं आणि पालेभाज्या ह्या संकरित आहेत. त्याला जास्त जर टेक्निकल आणि शुद्ध भाषेत बोलायचं म्हटलं तर ते GMO आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे त्यांची जीन्स बदललेली आहे. भेंडी लेडी फिंगर भाजी हो की नाही? जेवढी बाजारात भेंडी आहे ते सगळे काय हायब्रिड आहे. गावरान भेंडी तुम्ही महिला किंवा तुम्ही पुरुष ते तोडू शकत नाही, कारण तिला काटे असतात. हॅलो, गावरान भेंडी आणि तिचं उत्पादन फार कमी असतं. आणि आजची कालची भेंडी अशी आहे, गुळगुळीत आहे आणि रोज दाढी केल्यासारखं त्याला कुणी कुणी धरतायत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला जे फळं आणि पालेभाज्या आहेत ते व्यवस्थित मिळत नाही. आणि ते मिळत नसल्यामुळं आपल्याला क्रॉनिक डिसिजेसला बळी पडावं लागतं. राईट. आणि ते क्रॉनिक डिसिजेसला बळी पडू नये म्हणून हे विटॅमिन आणि मिनरल्स या पृथ्वी तलावर या ध्येयासाठी, या शरीरासाठी लागणारे सर्व विटॅमिन्स, सर्व मिनरल्स 24 तास कंप्लीट आपल्या बॉडीमध्ये राहण्यासाठी हे आहे विटॅमिन आणि मिनरल्स, जीवनसत्व आणि खनिज. आणि यामध्ये 13 विटॅमिन आहेत, 11 मिनरल्स आहेत आणि फायटो फॅक्टर्स आहेत. जगामध्ये 1934 साली ही गोळी बनली गेली आहे. 90 वर्षाचा जुना हा ब्रँड आहे. जगामध्ये 100 पेक्षा जास्त देशामध्ये आहे. क्वालिटीला जगामध्ये नंबर 1 आहे. तुम्ही भारतात खरेदी करा किंवा अमेरिकेत खरेदी करा, जपानमध्ये करा, ऑस्ट्रेलियामध्ये करा, क्वालिटी एकच आहे. तर एवढी ही शुद्ध आहे. आणि ही 5 फळं आणि 5 भाज्यांचा आर्क आहे यामध्ये. आता 5 फळं 5 भाज्यांची किंमत काढावी, किती होईल? एक ऍपल जरी घेतला तर किती रुपये? 25 रुपये. असं गृहीत धरू ऍपल 25 रुपये, 25 रुपयाला येत नाही तरी 25 रुपये. बाकी अजून 4 फळं बघा आणि 5 भाज्यांचं बघा. आज कोणती भाजी 80 रुपये किंवा 100 रुपये किलो शिवाय नाही. गेले का नाही कधी बाजारात? नाही गेलं. हेल्दी इटिंग, हेल्दी शॉपिंग पण असते. राईट. तर आज जर विचार केला 5 फळं 5 भाज्या, ओके. तर मला सांगा, आज मँगोचं सीझन आहे. आज हापूस आंबा सोडून द्या, साधा केशर आंबा मिळतो, केशर आंबा मिळतो. आज एक आंबा मिळतो 25 रुपयाला. एक आंबा, एक ऍपल 50 रुपये इथंच झाले. 5 फळं 5 भाज्याची काय किंमत होईल? काय किंमत होईल? 150-200 रुपये हो की नाही? तर ही एक गोळी 22 रुपयाला आहे. जेव्हा आपण सकाळी नाश्त्यानंतर, सकाळच्या जेवणानंतर ही घ्यायचे, 12 वर्षाच्या वरील प्रत्येकाने घ्यायचे, स्त्री असेल पुरुष असेल. तर 12 वर्षाच्या वरील सकाळी नाश्त्याच्या सोबत आपल्याला ही घ्यायची. तर हे घेतल्यानंतर आपल्याला 5 फळं 5 भाज्यांचा अर्थ आपल्याला मिळाला. आणि ही गोळी 24 तास या ध्येयामध्ये राहते. 24 तास. तर असं हे अमृत आहे. हे आजच्या काळाला हे पण अमृत आहे. हे अमृत आहे. हे अमृत आहे. जेव्हा आपण आपल्या नाश्त्यासोबत आपण ही गोळी खाऊ तेव्हा 5 फळं 5 भाज्या खाऊ. राईट.
तर हे त्या पद्धतीने मग आता आपण काय केलं, आपल्या ताटाला जर असं जर केलं आपलं जेवण, आपल्या जेवणामध्ये काय करायचं, तळलेले पदार्थ बंद करा. आपले आजी आजोबा आठवा ते रोज तळलेले खायचे का? त्यात गोड खायचं बंद करा. मागच्या 1.5 वर्षापासून राजकुमार सीतानी एक कण पण गोड नाही खाल्ला. मागच्या 1.5 वर्षापासून दुधाचा एक थेंब पण नाही. गोड म्हणजे कोणतंच गोड नाही. मग साखर नाही, गुळ नाही, ना मध नाही. राईट. पण एवढी ऊर्जा आहे, एवढी ताकद आहे, आज एवढं फ्रेश वाटतं, खूप फ्रेश वाटतं. पांढऱ्या 3 वस्तू कमी करा, पांढऱ्या 3 वस्तू काढून टाका. पांढऱ्या 3, एक साखर, एक मैदा आणि दुसरं मीठ. मिठाचं पण प्रमाण कमी करा. थोडस याला नियंत्रणात आणा. हॅलो, थोडस सेल्फ डिसिप्लिन मध्ये या. राईट. आणि घरी गोड तेलाचा वापर प्रचंड कमी करा. ओमेगा-6 आणि ओमेगा-3, ओमेगा-6 आणि ओमेगा-3 याचा रेशो जो आहे हा तरी 6:1 पाहिजे. पण गोड तेलाचा वापर एवढा प्रचंड आहे आपल्याकडं, प्रत्येक गोष्टीमध्ये गोड तेल, प्रत्येक गोष्टीमध्ये गोड तेल. आणि एवढं गोड तेल खातो आपण. जागतिक आरोग्य संघटना सांगते एका व्यक्तीनं जास्तीत जास्त 10 ग्रॅम गोड तेल खायला पाहिजे दिवसभरात. हम दो हमारे दो आई वडील 6 माणसं असेल तर 6 गुणिले 10 किती झालं? 60. हो की नाही? 60 ग्रॅम म्हणजे तेही खूप झालं. राईट. मग 60 ग्रॅम रोजचं तर महिन्याचं किती झालं? तर प्रचंड गोड तेलाचा वापर आहे. आणि ते गोड तेल आपल्या शरीरात जाऊन आपल्या रक्तवाहिन्या, आपल्या धमन्या काय म्हणत असतील, किती गोड तेल असेल. आणि एवढं गोड तेल जाऊन त्या एवढ्या रक्तवाहिन्या, धमन्यामध्ये जर चिकटपणा गेला तर हृदय काय करत असेल? हृदय काय म्हणत असेल? हॅलो, काय करत असेल? असं करून करून बोंबून बोंबून एका दिवशी काय म्हणतं, जा ते लेने गया म्हणतं. हॅलो. म्हणून गोड तेलाचा वापर प्रचंड कमी करा. गोड खाण्याचा बंद करा. राईट. गरज नाही, गरज नाही, गरज नाही. प्रत्येक गोष्ट खात असताना मर्यादित खा. गुलाबजामुन, गुलाबजामुन बसल्यानंतर 10 पण थांबतो की नाही? हो की नाही? पण प्रश्न हा करायचा की गरज आहे का मला एवढं खाण्याची? फार तरी एक ठीक आहे. हो की नाही? कधी मिळत नसल्यामुळे आता आयुष्यात उद्यापासून गुलाबजामुन ह्या प्रतिबंध समाप्तच होणार आहे. सुरू. आणि कॉम्पिटिशन लावायचा होतो पण तिला घ्या घ्या तुम्ही घ्या, त्यामध्ये तुम्ही घ्या, बरं मी घेतो, तुम्ही घ्या. असं करण्यामध्ये किती किती गुलाबजामुन? 10-12. गरज आहे का? शरीर कुणाचं आहे? हो की नाही? भले जामून किंवा त्यांना आमंत्रण दिलं असेल. हॅलो, जेवण त्याचं असेल पण शरीर तर आपलं आहे ना. राईट. म्हणून याची काळजी घ्या. तर या पद्धतीने असं जर केलं तर तुम्ही. त्यानंतर हाडाचा विचार करायला पाहिजे की नाही पाहिजे? हो. भारतामध्ये प्रत्येक 3 स्त्रियापैकी 2 स्त्रियांचे हाड ठिसूळ आहे. 3 पैकी 2 स्त्रियांचे जर हाड ठिसूळ असतील, तुम्ही बघा तुमच्या कानावर प्रत्येक वेळेस ही गोष्ट आलेली आहे, माझी कंबर दुखते, पाठ दुखते. हो की नाही? तुमची बहीण म्हणत असेल, आई म्हणत असेल, पत्नी म्हणत असेल. हो की नाही? प्रत्येक 7 पुरुषापैकी एकाचे हाड ठिसूळ आहे. 3 पैकी 2 महिलांची जर हाड ठिसूळ असेल आणि 7 पुरुषापैकी एकाचे हाड जर ठिसूळ असेल तर मी असं म्हणतो जिवंतपणेच ह्यांचे हाड काशीला गेले, नंतर नेऊन टाकायची गरजच नाही. एवढी प्रचंड अवस्था आहे हाडांची. आणि मग त्या हाडाला हाडाचा खुराक द्यायला नको का? हो की नाही? तर हाडाला हाडाचा खुराक देण्यासाठी हे आहे कॅल्शियम. हे आपल्या देशामध्ये या पृथ्वी तलावाचं सर्वात चांगलं कॅल्शियमची गोळी आहे. एवढी अशी कुठंच नाही. आज जर मिलिंद बिंदूला इथे उभा केलं किंवा कुठल्याही एका हॉस्पिटलमध्ये जा, जेवढ्या काही हार्ट अटॅक आले
त्यातल्या 80% बायपास सर्जरीमध्ये त्यांच्या रक्ताच्या धमन्यामध्ये कॅल्शियमचे खडे आलेले आणि परत दुसरं ऑपरेशन सेकंड ऑपरेशनसाठी ते तयार. तर त्याचं कारण आहे, कारण त्याचं कारण आहे त्यांना K2च मिळालं नाही आणि ते K2 यामध्ये वाजा टाळायचे. प्रचंड अत्यंत अतिशय महत्वाचं आहे हे कॅल्शियम. आणि या कॅल्शियमला आपण खाल्ल्यानंतर ते कॅल्शियम आपल्या हाडामध्ये नेऊन ठासून भरण्यासाठी हे व्हिटॅमिन डी आहे. भारतातल्या 100पैकी 80 लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी आहे. दुर्दैव आहे भारतामध्ये एवढा सूर्यप्रकाश असून भारतामध्ये 100पैकी 80 म्हणजे 83% लोकांना व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी आहे. आणि ही व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी असल्यामुळं व्हिटॅमिन डी जर कमी आलं, किती जरी कॅल्शियम आपल्या शरीरात गेलं तर ते कॅल्शियम राहणार नाही, आपल्या मलमूत्राद्वारे निघून जातं. आणि या कॅल्शियमला, आपल्या आहारातल्या कॅल्शियमला हाडामध्ये नेऊन ठासून भरण्याचं काम हे करतं. कोणाची जर हळद म्हणजे कोणी म्हणत असेल पाठ दुखते, कंबर दुखते, तर ही जोडी तुम्ही द्या. ही जोडी द्या. ह्याच्यासोबत ही रोज एक आहे आणि ह्याच्यात 60 गोळ्या आहेत. आणि हे जोडी जर त्यांच्यासोबत जर दिलात त्यांना, ही जोडी कमीत कमी हे 2 महिने जाते. हे 2 महिन्यासाठी याच्यासोबत आणखीन एक बॉटल लागेल. ह्या 2 बॉटल आणि ह्या 1 बॉटल गॅरंटी देऊन सांगतो. मी तुफान हे माझ्याकडे जे आले प्रत्येक कोणी जरी म्हणलं माझ्या पत्नीच्या संपर्कात आलं, आमच्या संपर्कात आलं, जर कोणी पाठ दुखतंय, कमर दुखतंय म्हणलं तर फक्त हे 2 आणि एवढ्यामध्ये म्हणजे 100% रिलीफ मिळतो. आणि याचा जो खर्च आहे, बाहेर जाऊन जेवढ्या तपासण्या करण्यासाठी जेवढे पैसे लागतात, त्या तपासण्याच्या पैशामध्येच हे एवढं निघून जातं. पुढे कंपल्सरी करायचं आहे का? तब्येत ठीक झाल्यानंतर तुम्ही थांबवायचं थांबवू शकता, राईट. परत घ्यायचं परत घेऊ शकता. हे अन्न आहे. आपण औषधाबद्दल बोलतो का? मी औषधाचा डॉक्टरच नाही आहे. मी ॲलोपॅथीचा डॉक्टर नाही. माझा मुलगा ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे. डॉक्टर मिलिंद बिंदू, सुपर्णा बिंदू ते ॲलोपॅथीचे आहेत. आपण औषधाबद्दल बोलायचंच नाही. औषधाबद्दल बोलायला गेलं की तुम्हाला मेडिकल डॉक्टर कॉल. आता होता येते का तुम्हाला? मी सुरुवातीला काय म्हटलं? द्यायचंय हो की नाही द्यायचं? मग ज्ञान घ्यायचंय हो की नाही? किती जणांना आहार तज्ञ व्हायला आवडेल? आणि तुम्ही प्रत्येक जण होऊ शकता हेल्थ कोच. तुम्ही प्रत्येक जण हेल्थ कोच होऊ शकता. बस ह्याची फक्त माहिती घ्या. आणि हे औषध नाही, गोळ्याच्या रूपात आहे, पावडरच्या रूपात आहे, पण हे औषध नाही. ह्याच्यावर लिहिलेलं पण आहे. हे फूड सप्लिमेंट आहे. हे म्हणजे हे हाडांचा खुराक आहे, हे हृदयाचा खुराक आहे, हे संपूर्ण शरीराचा खुराक आहे. आपलं मानवी शरीरच याने बनलेलं आहे. आपलं मानवी शरीरच याने बनलेलं आहे. आपलं शरीर या पृथ्वी तलावाचा जे काही जीव किडा मकोडा आहे वळवळ करतं ते कार्बन म्हणजे प्रोटीन बनलेलं आहे. आणि हे अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. हे आपण खाल्लं तरच आपण आपलं शरीर चांगलं राहणार आहे. तर ह्या गोष्टी म्हणून महत्वाचं हे आहे. हे औषध नाही. मी आज 7वी 8वी 9वी 10वीचं म्हणजे मी विज्ञान बोललो का नाही बोललो? 10वी पर्यंत ज्यांचं शिक्षण झालं त्यांच्यासाठीच मी बोललो की नाही? हो की नाही? मग औषधांचा इथं प्रश्नच नाही. आपण त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, राईट. आहार तज्ञ व्हायचं. हो काय म्हणा? हेल्थ कोच म्हणा इंग्लिशमध्ये, राईट. हे महत्वाचं, हेच बनायचं आपण. आणि हे सर्वात महत्वाचं. आता आपण ह्याची माहिती घेतली, हे स्वतःच आपण खाऊन बघायचं ना, हो की नाही? हा सूर्य, हा जयद्रथ, खरंच हे चांगलं आहे का नाही? खाऊन बघा. आता हे आहे हिमोग्लोबिन. ज्यांना मासिक पाळी सुरू झाली, टीन एज मधल्या मुलीपासून मासिक पाळी बंद होईपर्यंत दर महिन्याला साधारणतः 30 ते 35 मिली रक्त जातं. ते पण चांगलंच रक्त असतं, कुठून बाहेरून आलेलं नसतं, असं हवेतून आलेलं गेलं. तर महत्वाचं काय तर अॅनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची मात्रा कमी. आज महाराष्ट्राचा सर्वे केला गेला तर 70% महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना हिमोग्लोबिन कमी आहे, महिलांना हिमोग्लोबिन कमी. तर हे हिमोग्लोबिनच्या ह्या गोळ्या आहेत.
हे रक्तवाढीच्या गोळ्या आहेत आणि हे फळं आणि पालेभाज्यापासून बनवलेलं आहे. हे रक्तवाढीच्या गोळ्या आहेत, पण हे औषधी गोळ्या नाहीत. मग बनवलंय कसं? फळं आणि पालेभाज्यापासून. आणि म्हणून हे कोणीही घेऊ शकतं. रोज एक घ्यायची. म्हणजे एक जेवण केल्यानंतर रोज एक घ्यायची. ही 90 गोळ्याची बॉटल आहे. 90 गोळ्याची बॉटल किती महिने जाणार? मग 3 महिने. सांगा मला, याची 900-950 रुपये किंमत आहे. महिन्याला किती झाले? 300 रुपये. हो की नाही? रक्त वाढण्यासाठी महिन्याला 300 रुपये जास्त आहे का कमी आहे? कमी. खूपच कमी आहे. कारण आता हे संपल्यानंतर, रात्री जेवायला गेल्यानंतर, एक भाजीची ऑर्डर दिल्यानंतर औरंगाबादमध्ये एका भाजीची किंमत, हॉटेलमध्ये आपण एक डिश जर मागवली तर त्या डिशची किंमत 300 रुपये. हो की नाही? आणि उद्या सकाळी ती कुठं जाते? सांगायची गरज आहे. आज रात्री खाल्लेली भाजी उद्या सकाळी टॉयलेटला जाणारच आहे ना. मग एक भाजी म्हणजे एक वेळची भाजीची किंमत, एका डिशची किंमत 300 रुपये आहे. महिन्याभरासाठी 300. आणि हिमोग्लोबिन वाढणं किती आवश्यक आहे? प्रचंड आवश्यक आहे. जर रक्त कमी झालं, रक्त काय ना सर्व काही शरीरात, हॅलो, रक्ताचाच खेळ आहे ना, राईट. म्हणून हे हिमोग्लोबिन हे गोळे. आता याच्याबद्दल एवढी माहिती बस की पुढे? आता एवढी माहिती घेतल्यानंतर आता आपल्याला मुलगी आहे, आपल्याला पत्नी आहे, आपल्याला आई आहे, तर मग काय करायचं? हे आई हे खाऊन बघतो आता. हॅलो, मुलीला म्हणायची हे खा तू आता. हे जेवणानंतर रोज एक घ्यायची, राईट. तर या पद्धतीने असं. आता मी काय सांगितलं तुम्हाला? आरोग्य चांगलं राहण्यासाठी सांगितलं. काय सांगितलं? बोला. हो की नाही? मी औषधाबद्दल काही बोललो नाही. अच्छा, डॉक्टर व्हा म्हटलो नाही. बरं, आपल्याला डॉक्टर व्हायचंय नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि कोणी जर विचारलं तू हे बोलायला लागला बाबा, तू डॉक्टर आहे का? नाही, मी डॉक्टर पण नाही आणि मी आहार तज्ञ आहे. आरोग्य चांगल्या ठेवण्यासाठी मी तुम्हाला बोलतोय. आणि माझ्या पत्नीनं खाल्लं, मी स्वतः खाल्लो, माझ्या आई वडिलांनी खाल्लं, हे सगळं असं. हे एवढंच काम करायचंय. चांगलं. मग एवढं चांगलं काम केल्यानंतर आपल्या पत्नीचे हाडं चांगले झाले, आपल्या आईचे चांगले झाले, राईट. आपलं कुटुंब चांगलं झालं, आपण स्वतः चांगलं झालो. मग आता हे चांगलं झाल्यानंतर आपण इतरांना सांगायला पाहिजे की नाही पाहिजे? चांगल्या गोष्टी. हो की नाही? आणि तुम्ही चांगले माणसं ना? हो की नाही? तुम्ही चांगले माणसं. 2 गाव होते, एक पहिलं गाव आणि एक दुसरं गाव. तुम्ही पहिल्या गावातले माणसं, हॅलो, चांगले माणसं. आणि दुसऱ्या गावातले माणसं कोणते? मला म्हणा. काय झालं? असंच एक माझ्यासारखा साधू माणूस आपल्या शिष्यासोबत प्रवचन केलं. पहिल्या गावात गेले, 8 दिवस मुक्काम, प्रवचन वगैरे झाले, सगळं झालं. आणि मग तिथून निघाल्यानंतर मग त्यांचा निरोप समारंभ करायला गेल्यानंतर ते गावातले लोक सगळे भेटले. महाराज, आमच्यासाठी काही सल्ला, आमच्यासाठी काही निरोप, आमच्यासाठी काय तुमचं जाताना? ते म्हणे तुम्ही सगळेजण गाव सोडा. पहिल्या गावातल्या लोकांना काय? तुम्ही गाव सोडा. गाव सोडून जा बाहेर, म्हणे इतर गावी जा, कुठेही जा. ठीक आहे महाराज. मग शिष्य सोबतच होता. मग गेले दुसऱ्या गावी, तिथं 8 दिवस राहिले. 8 दिवस राहिल्यानंतर मग तिथून परत त्यांचा निरोप समारंभ. त्या गावातल्या लोकांनी म्हणले, महाराज आमच्यासाठी काही निरोप, आमच्यासाठी काही मेसेज तुमचा? ते म्हणले, गाव सोडू नका. तुम्ही गाव सोडू नका, गावातच राहा. हा शिष्य परेशान, सोबतचा शिष्य असलेला. तिथून बाहेर पडल्यानंतर तिसऱ्या गावी जाण्याच्या अगोदर शिष्य म्हणलं, महाराज एक गोष्ट विचारू का? हो, विचार. मी पहिल्या गावातल्या लोकांना म्हटलं तुम्ही गाव सोडा, गावात राहू नका, बाहेर गावी जावा, इतर गावी जावा, परगावी जावा. आणि दुसऱ्या गावातल्या लोकांना असं. मग त्याचं उत्तर महाराजांनी म्हटले, बघ आपण पहिल्या गावी होतो, तुझ्या लक्षात आलं का 8 दिवसामध्ये 3 लग्न होते त्या गावी? तुझ्या लक्षात आलं का? माझ्याही लक्षात आलं नाही. त्या मुलीचे मायबाप कोण होते ते देखील कळालं नाही. एवढी युनिटी त्या लोकांमध्ये. हॅलो, आपलं प्रवचन होतं, कोण सतरंजा, कुणाच्या सतरंजा, काय सतरंजा, आपल्याला लक्षात आलं का? काहीच लक्षात आलं नाही.
किती खेळीमेळीचं वातावरण होतं त्या गावी पहिल्या, किती लोक चांगले होते. बरं, तिथं कोणी स्त्रियाला कधी धक्का दिला का आपल्या प्रवचनामध्ये? कधी असं काहीच नाही. म्हणजे त्या गावातले लोक किती चांगले, मग चांगल्या गोष्टी, मग चांगले लोक. आणि ह्या गावात काय होतं तू बघितलास का? तिथे लपडे काय होते ते. प्रवचनाला यायचे आणि कोण कुठं बसायचं, काय काय बघायचं, कोणकडे बघायचे, राईट. आणि किती भांडणं आपण दिवसा पाहिले आपण त्या गावात, किती कुऱ्हाड्या काठ्या घेऊन काय काय आहे, राईट. म्हणजे हे गावातले लोक पाय ओढणं, एकमेकाच्या गात्यापुट्या करणं, हे सगळं ह्या गावात. मग हे वाईट वृत्तीचे माणसं कुठं जायला पाहिजे? हे चांगल्या प्रवृत्तीचे माणसं कुठं जायला पाहिजे? बाहेर गेलं तर काय होईल? बाहेर चांगल्या गोष्टीचा प्रसार होईल ना. तसं तुम्ही सगळेजण आज पहिल्या गावातली मंडळी आहात. काय म्हटलं मी? मग आता तुम्ही काय करायचं? मग हे सगळं खायचं, हे सगळं खायचं, त्याचा अनुभव घ्यायचं आणि ते पहिल्या गावातले. दुसऱ्याला सांगा ना, सांगायचं का नाही सांगायचं? हेच काम मी आणि माझ्या पत्नीने केलं. त्यामुळं काय झालं? हजारो लोकांचं भलं, हजारो लोकांच्या आरोग्याच्या समस्या सुटल्या, हजारो लोकांना म्हणजे हजारो नाही आता लाखामध्ये गेले असते, लाखो लोकांना चांगलं आरोग्य मिळालं, लाखो लोकांचा दवाखाना कमी झाला, बंद नाही झाला, कमी झाला, राईट. अनेक आरोग्याच्या समस्या असलेल्या त्या कमी झाल्या, लाखो लोकांना त्वचारोग नाही झाला. हॅलो, त्वचारोग प्रचंड घातक आहे. एकदा का त्वचारोग झाला, वन्स स्किन मध्ये कसं आहे, वन्स पेशंट लाईफ लॉंग पेशंट. इथं हायकोर्ट आहे का? जाऊ द्या, तुमच्या ठिकाणी तर कोर्ट आहे. कोर्टाची काय असते? देशी असते की नाही असते? एकदा सुरू झाली की तारीख पे तसं असतं काही ठिकाणी, काय आलं तर. याच्यामुळं काय त्वचारोग नाही झाले कोणाला, नाही तर हे खाजो, इकडं खाजो, तिकडं खाजो, सगळीकडे खाजो असते आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. नंतर बाळ खूप हेल्दी झाले. गरोदर स्त्रीने जर हे खाल्लं तर तो राम बलरामच. हॅलो, नाही तर पीटी उषाच. हॅलो, होणारी मुलगी पीटी उषा, राईट. जबरदस्त. कारण एवढं प्युअर, एवढं चांगलं अन्न मिळाल्यानंतर, अमृतासारखं हे मिळाल्यानंतर ते बाळाची वाढ कशी होणार, राईट. म्हणजे इतकं जबरदस्त आहे हे. आम्हाला एवढं सुख मिळतं, एवढा आनंद मिळतो. आणि म्हणून आनंदानं काय आम्ही आणखी प्रसार करतो. आणि आम्ही स्वतःला, मी पण पहिल्या गावचाच. तुम्ही कोणत्या गावचे? मी पण पहिल्या गावचा. आणि म्हणून नांदेडून लिखा. आता हे केल्यामुळे काय होतं माहितीये का? मग आता तुम्ही खाल्लात, तुम्ही इतरांना व्यवस्थित सांगितलं, तुम्ही काय ग्राहक, तुम्ही काय कस्टमर, जे कोणी असतील त्यांना कस्टमर, ग्राहक बनवा. 3 ग्राहक बनवला तर त्यांचा, समजा तुम्ही 4-1 हजाराचं खाल्ला, त्याने 4-4 हजाराचं खाल्लं, असं 3-4 कस्टमर, 4 कस्टमर बनवला तर 4 त्रिकम 12, ते 12,000 ते, आणि तुमचे 4,000 किती झाले? 16,000. असं एक 20-1 हजारापर्यंत केला तर तुम्हाला ह्याच्यात पुढचा आता पिक्चर आधी बाकी, आता ते पुढचा पिक्चर. तर त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का? मग असा टर्नओव्हर होतो, उलाढाल होते, मालाची विक्री होते. आणि मालाची विक्री झाल्यानंतर विक्रीवर इथं पैसे आहेत. कशावर पैसे आहेत? विक्री नाही, पैसा म्हणा, विक्री नाही, राईट. नो सेल नो मनी. आणि आज आपण प्रत्येक जण आज आपल्याला दवाखाना आहे, आज आपण जर आरोग्याची हे जर नाही खाल्लो तर आपण चांगलं राहणार का? कालांतरानं हळूहळू आजारी पडणार. आपलं हे नाही खाल्लो तर आपल्या शरीराचे अवयव हळूहळू मजबूत होणार का कमजोर होणार? मग कमजोर झाल्यानंतर आपल्याला आजार येणार की नाही येणार? म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ह्याच्यात एवढंच करा. एवढं करत गेलं तर मग तुम्हाला काय मिळतं? पैसा पण मिळतो. हो की नाही? सुरुवातीला मी पैसा म्हटलं का? नाही.
सुरुवातीला वेळ द्या, सुरुवातीला वेळ द्या. बघा तुम्हाला आता मी एक सांगणार आहे, आणखी अभ्यास करा, या क्षेत्रातला अभ्यास करा. मोमा मोमा बुक हा. तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचा, प्रत्येकाने हे पुस्तक वाचा. घाबरून जाऊ नका, इंग्रजीतून नाही, मराठीतून पण. हॅलो, ज्याला इंग्रजी जमतं त्याने इंग्रजी वाचा. राईट. मी असं म्हणतो, आपण ज्या कोणत्या धर्माचे आहात, तुम्ही हिंदू असाल, गीता म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, तुम्ही कुराण म्हणा, हा, बायबल म्हणा, गुरु ग्रंथ साहेब म्हणा, मी नांदेडचा आहे. राईट. ज्या कोणत्या धर्माच्या, ज्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे, तसा हा जगातल्या सर्व धर्मांच्या माणसासाठी, जिवंत माणसासाठी हा पवित्र ग्रंथ आहे. हा, तर हे प्रत्येकाने हा पुस्तक वाचा. आता मी काय म्हणलं, बाबासाहेबांचं उदाहरण घेतलं का नाही. ज्ञान कोणाची मक्तेदारी आहे का? मग तुम्ही पण वाचा ना. असं थोडंच आहे की डॉक्टरनीच वाचावं, डॉक्टरनंच सांगावं हो की नाही. हा, म्हणून हे पुस्तक वाचा. मराठीत आहे. तुमच्या डॉक्टरांचे आहातत्वाविषयीचे अज्ञान तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकते. हे मराठी अनुवाद. हा, आणि हे पुस्तक मी 2001 साली वाचलं. थोडं डोक्याला हात लावायला पाहिजे तुम्ही, आणि डोक्याला जरा मुंग्या पण आल्या पाहिजे. ह्या माणसानं 2001 ला वाचलं. हॅलो. आणि मी तिन्ही भाषेतून वाचून काढले. मराठीतून पण वाचलंय, हिंदीतून पण वाचलंय, इंग्लिशमधून पण. राईट. तर हे ग्रंथ वाचा. म्हणून मी तुम्हाला काय काय करा म्हणजे तुम्हाला मी माझं भर याच्यावर आहे. काय आहे? हो की नाही. त्यानंतर हे दुसरा ग्रंथ आहे, हे पण वाचा. सिक्रेट्स ऑफ सप्लिमेंट. हे हिंदीमध्ये पण आहे, हे इंग्लिशमध्ये पण आहे. राईट. आणि ही इंग्लिश पण फार सोपी आहे, म्हणजे शब्द फार समजण्यासारखे आहेत इंग्लिश. राईट. आणि हिंदी पण वाचा. तर तुम्हाला हे वाचणं आवश्यक आहे की नाही? माहिती घेणं आवश्यक आहे का नाही? आता एक आहे, थोडस विचार बदला. मी म्हणलं ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा. हो की नाही? मग आता विकत घ्या ना. ज्याने बोलवलंय त्याला तुमच्याकडे असेल की तुमचं वाचून देतो. असली चिंदीगिरी करू नका. हॅलो. हे विचार ठेवू नका, चिंदीगिरीचे विचार नका ठेवू. जर तुम्ही चिंदीगिरी केला ना काहीच आयुष्यात. आजपासून तर कमीत कमी राजकुमार मोरे भेटले, सीता मोरे भेटले, डॉक्टर मिलिंद बिंदू भेटले. आजपासून तर चिंदीगिरी बंद. इथं पुढे तर डस्टबिन होते बाबा, तिथं टाकलो. बाहेर जाऊन म्हणा रोडवर, हे बघा मी आजपासून चिंदीगिरी इथं टाकलो म्हणा. आणि विकत घ्या. हा, माझ्या मिशनचं वाक्य आहे, पुस्तक खरेदी केल्याने माणूस गरीब होतो आणि पुस्तक वाचल्याने माणूस श्रीमंत होतो. हॅलो. म्हणून ग्रंथ घ्या, वाचा. तुम्ही वाचायला लागला, तुमची मुलं बाळा वाचते, सगळ्यांनी वाचते. पण कोणी वाचू ना वाचू, स्वतः वाचा ना. हृदय कोणाचं आहे? हाडं कोणाचे? मग हाडाला बळकरी ठेवायची का नाही ठेवायची? राईट. म्हणून असं म्हटलं जातं, तुमचा लाईफ पार्टनर तुमच्यासोबत असेल का नसेल, पण हे हाडं जे आहेत ना, तुमच्या सोबतच आहे. हॅलो. मग त्याची काळजी घेणं आपल्या हातात. तर ह्या गोष्टी महत्वाच्या. मग ज्ञान घ्या. आता किती घ्या ज्ञान. नवीन मंडळी आज कोण कोण आहे? पहिल्यांदा आलेले हात वर करा. नवीन मंडळी. अच्छा, माझा आवाज येतो मागे? येतोय. नवीन मंडळीने मला सांगा, आपलं मूल ग्रॅज्युएट होण्यासाठी किती वर्ष लागतात? 21, 22, 23. मी 21 वर्ष धरतो. हो की नाही? तुम्ही नवीन आलेल्या मंडळीने 21 महिने यासाठी वेळ द्या. बघा, माझं हे दगडावरची काळी रेग आहे तसा. 21 महिने गपचूप अभ्यास करत राहणे, ते वस्तू वापरत राहणे. 21 महिन्यानंतर मलाही 2000 साली असं सांगितलं गेलं, तुम्ही 21 वर्ष ग्रॅज्युएट होण्यासाठी तुम्हाला 21 वर्ष लागतात. तर या क्षेत्रामध्ये 21 महिने तुम्ही अभ्यास करणे आणि वस्तू वापरणे, अभ्यास करणे, वस्तू वापरणे. तुम्हाला माहिती आहे काय झालं आमच्या बाबतीत? प्रामाणिकपणे हे सांगितलेलं वाक्य आम्ही कोरून ठेवले आमच्या डोक्यामध्ये. मी आणि माझ्या पत्नीनं हे वाक्य कोरून ठेवले. 21 महिने आपल्याला अभ्यास करायचे, 21 महिने आपल्याला वस्तू वापरायची, 21 महिने वस्तू वापरायची, 21 महिने वस्तू वापरायची.
असं करत करत जेव्हा गेलो आम्ही, आमचं ज्ञान वाढत गेलं. या वस्तू वापरल्यानंतर या वस्तूवरचं जे प्रेम आहे, तुम्हाला सांगतो जगामध्ये असं टूथपेस्ट नाही आहे जे टूथपेस्ट इथं आहे. हॅलो, जगामध्ये हे असं कपडे धुण्याचं जगात कोणाकडेच नाही आहे. जगामध्ये हे कपडे धुण्याचं कोणाकडेच नाही आहे जगामध्ये. आणि हे निर्मा बंद झाला आता काय, ते सर्फ एक्सेल, टाईट, घडी याच्यापेक्षा स्वस्त आहे. हे ह्या बॉटलवर लिहिलेलं आहे, ह्या बॉटलची किंमत आहे साधारणतः 980 रुपये. पण एका कुटुंबासाठी हे साधारणतः 3 महिन्यापेक्षाही जास्त जातं. आणि हे ॲलर्जिकली डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे. कपडे धुण्याचं दिवसभर जरी तुम्ही कपडे धुतले तर शेवटी हात मुलायम होतात. आपली वॉशिंग मशीन स्वच्छ होतात. आपले बकेट स्वच्छ आपली बाथरूम स्वच्छ होतात. आता ह्याच्यापेक्षा अजून काय सांगू. तर हे याचं कारण काय, ह्याच्यावर लिहिलेलं पाहिजे. त्वचारोग तज्ञांनी प्रमाणित केलेलं आहे. आता कपडे धुण्याचं जर ॲलर्जिकली डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे तर मग पोटात खाण्याचं किती शुद्ध असेल. हॅलो, अंदाज लावा ना. जगामध्ये मग हे जेव्हा आम्ही काय केलं, ह्याचा अभ्यास केला, ज्ञान मिळवलं, वापरलं, ज्ञान मिळवलं, वापरलं, ज्ञान मिळवलं, वापरलं, आणि मग काय झालं, आम्हाला कळालं की आम्ही पहिल्या गावातले आहोत. ते कोणत्या गावातले आम्हाला कळालं नाही. आम्ही पहिल्या गावातले, आणि पहिल्या गावातलं काय प्रसार करतो. आणि आम्ही करत गेलो 7व्या महिन्यात आम्ही क्वालिफाय झालो. 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात आम्हाला 1.25 लाख रुपयेचं घरात चेक होतं. पण आमचं लक्ष 21 महिने. आमचं लक्ष 21 महिने. आमचं नाव कुणाकडेच नाही. कोणी आम्हाला भरपूर लोकांनी निगेटिव्ह दिलं, पण आमचं लक्ष 21 महिने. तुमचं लक्ष 21 महिने. मग कोणी सासू असो, सासरे असो, कोणी बाप असो, कोणी लोक असो, ना कोणी काही म्हणो, आम्ही तिकडे लक्षच नाही दिलं. माझ्या सख्या बहिणीनं म्हणली, काय करलं तू, काय होतं हे असलं, काय हे 21 महिने. हॅलो, 21 महिन्यानंतर बघू कशात 21 महिने. 7व्या 8व्या महिन्यात तर लाखो रुपये इन्कम. तर आम्ही ग्राहक बनवले. कसे बनवले, आम्ही स्वतः वापरलं. कोणी काय म्हणले महाग आहे, या आम्ही दाखवतो म्हणायचं, पण आम्ही वापरले नाही. बाजारातला कोणत्याही सर्फ आहे, एक्सेल आहे, म्हणजे विम आहे, डिटर्जंट आहे, ते खूप महाग आहे, आम्हाला नाही परवडत. विम बार नाही परवडत, एरियल नाही परवडत, कारण ते खूप महाग आहे ह्याच्या प्रमाणात. जर ह्याच्या पुढे आणलं तर, आणि क्वालिटी तर सोडा, क्वालिटीची तर तुलना तिकडेच राहिली. म्हणून मला हे सांगायचं की तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवून हेच गोष्टी केल्या आम्ही, आणि त्यामुळे काय झालं हे. तर आता हे झालं नवीन म्हणजे सर. आता तुमच्यासाठी जे या क्षेत्रात आहे त्यांनी हात वर करा. हा, तुम्ही पण कोणत्या गावातले, कोणत्या गावातले, मग काय करायचं आता. कान उघडे ठेवा, महिलांनी कान उघडे ठेवा. काही गोष्टी मोठ्यानं आवर्जून सांगायच्या असतात. कोणी म्हणाला माझे हाड दुखायला, कंबर दुखायला, पाठ दुखायला, मोठमोठ्यानं सांगायचं. मग तुम्हाला हाडांची काळजी घ्यायला पाहिजे असं बोलायचं की मध्ये आजी आजोबांच्या कामावर गेली पाहिजे गोष्ट. हॅलो, आणि काही गोष्टी आय एम फुली कानात बोलायचे. हॅलो, मासिक पाळीतला त्रास कमी होतो. कानात सांगितलं की घुसते, परत मेंदूपर्यंत गोष्ट जाते. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्या पद्धतीने असं केल्यामुळे झालं काय की आपणाला सेल झाला पाहिजे. तर तुम्ही जे ऑलरेडी या क्षेत्रात आहेत, तुम्ही हेल्थ प्रेझेंटेशन ऐकलंय, जेवढं येतंय तेवढं सांगा. राईट, वाचन करा, हमेशा गोष्टी शिकत राहा. राईट, आणि चुकीच्या मार्गाने कधी काही करू नका. राईट, चुकीच्या मार्गाने म्हणजे या क्षेत्रामध्ये उधार द्यायचं नाही, उधार घ्यायचं नाही. म्हणा राईट. हा, आता इथं कंपनीचं आपलं आउटलेट आहे, इथं तुम्हाला कंपनी एक 700 देते का, 5 रुपयाची वस्तू उधार देते का, नाही. हा पहिला नियम. दुसरा नियम चांगला आहे का हा नियम.
हो की नाही? हो. अति चांगलं आहे. उधार द्यायचं नाही, उधार घ्यायचं नाही म्हणजे संबंध खराब नाहीत ना. हो की नाही? हो. दुसरा नियम इथं स्त्रियांना मान सन्मान. आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आई, बहीण आणि मुली. चांगला नियम की वाईट नियम? अति चांगला. हो की नाही? कोणी कोणाचा अपमान करायचा नाही. आपल्या सोबत जर कोणी ग्राहक आला त्यानं काय आचावचा काय म्हणलं तर ओळखून घ्यायचे 2 नंबरच्या गावातले, आपण 1 नंबरच्या गावातले. गपचूप बसायचं, गपचूप ऐकायचं, निघून जायचं. हो की नाही? पण आपण 2 नंबरच्या गावाच्या सारखं व्हायचं नाही. असं कसं बोललास तू? हो, हे तुम्हाला माहिती आहे सगळं, त्याला काय माहिती आहे? हो की नाही? म्हणून कोणाचा अपमान करायचा नाही. हे सगळ्या गोष्टी. त्यानंतर ह्या वस्तू फक्त आणि फक्त आपल्याच नावावर खरेदी करायच्या, बाकी कुठूनही घ्यायच्या नाही. तुम्हाला तुमची आयडी मिळते, जसं पॅन कार्ड असतं. हो की नाही? पॅन कार्डचा पॅन नंबर असतो, तो एकच नंबर असतो. हो की नाही? तसा तुमचा आयडी नंबर असतो आणि त्या आयडी नंबरवर, आपल्या आयडी नंबरवर वस्तू घ्यायच्या आणि त्याच वस्तू इतरांना विकायच्या. हो की नाही? इतरत्र कुठूनही घ्यायच्या नाहीत. काय सांगावं, ते डुप्लिकेट असू शकेल ना. हो की नाही? म्हणून हे नियम आहेत, या नियमाचं पालन करा. या ठिकाणी माझी पत्नी आहे, तिच्या जोरावरती तर आम्ही इथपर्यंत आलोय. जोरदार टाळ्याने बोलावूया. नमस्कार, माझं नाव सीता राजकुमार मोरे आहे. तुम्हाला सरांनी एवढं छान प्रेझेंटेशन केलं, तुम्हाला जरूर आवडलंच असेल. आणि सगळ्यांना हेच सांगणं आहे की हेल्दी राहून आपलं वजन कमी करायचे. खूप चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत. आम्ही म्हणजे 2000 पासून आम्ही हे प्रोडक्ट्स वापरतो. जेव्हा आम्ही या बिझनेसमध्ये आलो होतो तेव्हा हे न्यूट्रालाइटचे हेल्थ केअरचे प्रोडक्ट्स काही नव्हते. फक्त होम केअर आणि पर्सनल केअर प्रोडक्ट सोबत आम्ही ह्या बिझनेसची सुरुवात केली होती. 2 लहान मुलांसोबत मी हा बिझनेस सुरू केला होता. आणि जेव्हा सुरू केला होता तेव्हा सर युनिव्हर्सिटीमध्ये जॉब करत होते. सरांना बिलकुल वेळ नव्हता, सर ह्या बिझनेससाठी तयार नव्हते. पण मी ह्या बिझनेस सुरू केला. सरांना माहिती नव्हतं की हा बिझनेसचं पोटेन्शियल काय आहे ते. सुरू केल्यानंतर सरांनी 1-2-3 महिने प्रोडक्ट्स वापरले आणि नंतर मला त्यांच्या लक्षात आलं की हा बिझनेस खूप चांगला आहे. दोघांनी मिळून केला तर आपल्या बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ होऊ शकते. आणि मग दोघांनी मिळून आम्ही निर्णय घेतला आणि बिझनेस वाढवायला सुरुवात केली. आम्ही आमचा बिझनेस होम मीटिंग पासून स्टार्ट केला. आमच्या घरापासून आम्ही सुरुवात केल्यानंतर ह्या बिझनेसची जे काही सरांचा रोल होता तो रोल सर निभवत होते आणि मी माझा रोल करत होते. 2 लहान मुलांना सोडून मी ह्या बिझनेसच्या ऍक्टिव्हिटी करायची. आणि परत रेग्युलर ह्या बिझनेसचे जे प्रोडक्ट्स आहेत 100% मी वापरले. खूप चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही नवीन लोक आहात तर तुम्ही वापरून पहा. ज्यांनी बोलवले त्यांच्या सोबत बसून तुम्ही या प्रोडक्टची माहिती जाणून घ्या. त्याचे डेमोज आहेत, तुम्ही डेमो पहा. हेच काम आम्ही रेग्युलर केलो, त्याच्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये बदल झाला. असे भरपूर काही उदाहरणं आहेत की जे माझ्या फॅमिलीमध्ये कोरोना जेव्हा आला होता तेव्हा माझ्या वडिलांचा सिटी स्कोर होता 17 आणि तेवढा स्कोर असताना आणि वडिलांचं एज होतं 82 आणि ह्या एजमध्ये म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये जे काही खात नव्हते, माझे सगळ्यात मोठे काका ते गेले. त्याच दिवशी माझा भाऊ पण गेला, परत चुलत भाऊ. आणि त्याच महिन्यामध्ये माझ्या आत्या आणि आत्याचे मिस्टर पण गेले कोरोनामध्ये. आणि मग माझे वडील पण ऍडमिट होते. 18 स्कोर होता. खूप आम्हाला भीती वाटत होती, पण एवढा विश्वास होता की माझ्या वडिलाला काहीच होणार नाही. पण हे प्रोडक्ट खाल्ल्यामुळे माझे वडील मला परत मिळाले आणि आज जे त्यांचं वेट खूप लॉस झाला होता आणि त्यांचं आता अगोदर जसे होते तसे आज माझे वडील आहेत. 85 एज आहे. तर ह्या प्रोडक्ट्समुळे माझे वडील मला परत मिळाले. तसंच आणखी भरपूर काही फॅमिलीमध्ये उदाहरणं आहेत. माझं स्वतःचं पण उदाहरण आहे की मला खूप ऍसिडिटीचा त्रास होता. जेव्हा मी मिल्क
ही टॅबलेट मी खाल्ल्यामुळं माझी ऍसिडिटी पूर्ण कमी झाली. तर असे भरपूर काही प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यामुळे खूप फरक पडलेला आहे. तुम्ही स्वतः वापरा. फायबर हे आता आम्ही लिव्ह 360 प्रोग्राम करतोय, झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सकाळी हे फायबर घेतो, मी आणि सर. भरपूर म्हणजे आमच्या आहारामध्ये पण खूप बदल झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगले चांगले कॉम्प्लिमेंट्स मिळतात. कुणी आम्हाला म्हणत नाही की आमच्या मुलाचं लग्न झालेलं आहे, आम्हाला सून आलेली आहे. कुणालाच असं वाटत नाही, पण आम्हाला स्वतःहून चांगले चांगले कॉम्प्लिमेंट्स मिळतात. ते आम्हाला खूप छान सॅटिस्फॅक्शन मिळतं. जर आम्ही हा बिझनेस केला नसता तर खूप म्हणजे हेल्थचे प्रॉब्लेम झाले असते सरांना पण आणि मला पण थँक्यू म्हणते देवाला की हा बिझनेस मला समजला आणि मी सुरू केला. त्याच्यामुळे माझी फॅमिली हेल्दी आहे, आम्ही दोघं हेल्दी आहेत. आणि त्याच्यासोबत सोबत आम्ही अनेक फॅमिलीला हेल्दी बनवत आहोत. आता आज आम्ही औरंगाबादमध्ये आहे, उद्या मुंबईमध्ये आहे, न्यू मुंबईमध्ये. तिथं आहे प्रेझेंटेशन सरांचं. परत येताना रिटर्न आम्ही नाशिक, परत त्याच्यानंतर नांदेड. म्हणजे असे आम्ही भरपूर लोकांना हेल्दी बनवण्याचं कार्य करत आहोत. आणि ह्याच्यासोबत सोबत आज सर जॉबमधून फ्री आहेत. आम्ही दोघं सोबत राहतो, सोबत जातो, सोबत येतो. हे आम्ही एकमेकांना वेळ देतो. परत ह्या बिझनेसमुळं आज जवळजवळ 30 ते 40 देशाचे दौरे झालेले आहेत आमचे कंपनीकडनं फ्रीमध्ये. मुलांना पण भरपूर साऱ्या ट्रिप्स मिळालेल्या आहेत. म्हणजे चांगलं रिकॉग्निशन, चांगले रिवॉर्ड्स या बिझनेसमधून मिळाले. जर माझे मिस्टर युनिव्हर्सिटीचे VC जरी झाले असते तर हे लाईफस्टाईल, हे रिकॉग्निशन मला कधीच मिळालं नसतं. आणि आज जी माझी ओळख झालेली आहे सीता राजकुमार मोरे, ही जी ओळख आहे ती माझ्या मिस्टरांमुळे आहे. आणि दुसरी गोष्ट ती की ह्या बिझनेसमुळे आहे. ह्या बिझनेसला सुरू केल्यामुळे मी देवाला थँक्यू म्हणते आणि माझ्या मिस्टरांना पण थँक्यू म्हणते. त्यांनी जर मला मोटिवेशन दिलं नसतं तर आज मी इथं थांबून तुमच्या समोर बोलू शकले नसते. एखादी एक हाऊसवाईफ असून जर मी हा बिझनेस करू शकते, इथं बसलेली प्रत्येक स्त्री करू शकते. तुम्हाला सगळ्यांना हेच सांगणं आहे. इथं बिंदू सर आहेत, खूप चांगले लीडर आहेत. त्यांनी जे सांगितले ते तुम्ही ऐका आणि ह्या बिझनेसमध्ये आमच्यासारखी प्रगती करून लवकरात लवकर सक्सेसफुल होऊन डायमंड क्लबमध्ये या. थँक्यू. दोस्तो, मला सांगा, निरोगी राहणं हे चांगलं आहे की वाईट? आणि इतरांना निरोगी ठेवणं हे चांगलं आहे की वाईट? हे एक चांगला पुण्याचा मार्ग आहे की चांगला? कोणता मार्ग आहे? पुण्याचा मार्ग आहे. राईट. एखाद्या डॉक्टरच्या लोक पाया का पडतात? पण त्यांनी त्यांच्या आरोग्याची समस्या सोडवलेली आहे. राईट. तर हे कार्य करणं, हे कार्य करणं, त्याचं सेल करणं, हे इतरांना देणं, इतरांच्या समस्या सोडवणं, हे एक नोबेल वर्क आहे. माझ्या 24 वर्षाच्या इतिहासामध्ये, 24 वर्षाच्या अनुभवामध्ये एकही अशी केस नाही झाली की याच्यानं कधीच कुठली रिॲक्शन होत नाही. हॅलो. कारण हे अन्न आहे, हे अन्न आहे, हे अन्न आहे, हे अन्न आहे. जसं आपण चांगल्या प्रतीचे तांदूळ आणतो, जसं आपण चांगल्या प्रतीची ज्वारी आणतो, चांगल्या प्रतीचे गहू आणतो, हे जसं अन्न आहे तसं हे चांगल्या प्रतीचं अन्न आहे. हे आपल्या अवयवांसाठी त्या आहारातून मिळत नाही, म्हणून आपल्याला हे घ्यायचं. तर हे अत्यंत चांगलं कार्य आहे. छाती काढून टाईट तुम्ही बिलकुल जा, अभ्यास करा. किती महिने? किती महिने? डोळे झाकून 21 महिने हे करत राहायचं. आपोआप तुमच्या कधी पुढच्या गोष्टी होतील ते तुमच्या लक्षात पण नाही. राईट. थँक्यू. अँड मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्वजण कुठल्या गावचे आहात? थँक्यू. अँड बॅक टू डॉक्टर मिलिंद बेंदो. थँक्यू राजकुमार. मान सीता मोरेने जरा अजून एकदा औरंगाबाद खूप लोकांनी ठरवलंय कुठल्या सिटीमध्ये जायचं आपल्याला आणि स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं. पण आता काही लोकांना आपण रेकग्नाइज करू ज्यांनी या क्षेत्रामध्ये आमच्या या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन स्वतःच्या जीवनामध्ये आरोग्याचा पण बदल केलाय, इन्कम सोर्स पण सुरू केलाय. आणि तुमच्यापैकी किती लोकांना वाटते इन्कम आला तर बँकेमध्ये आपण ATM मध्ये टाकलं आणि 1 लाख रुपये 5 लाख रुपये असं कसं वाटेल?
खूप लोक त्याच्यावेळी जास्त कमवतात. काही लोकांना बघायला आवडेल. तर सर्वात पहिल्यांदा जे लोक 3% आणि 6% आहेत आपल्या आपल्या जागी उभे राहा. 3 आणि 6% लोकांनी ह्या लोकांसाठी